रे गणेशाय नमः। जय जय वेदवंद्या सकळ सारा मनमत जनका त्रिभुवन सुंदरा ब्रह्मानंदाती उदरा द्वारका नगर विलासिया तुझे उदारपणाती थोर विभीषणे केला नमस्कार त्यासी तो दिदले लंका नगर जोवरी शेषी मित्रा सती पया। असो कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्त्यांनी भगवंताला नतमस्तक होऊन आद्याला सुरुवात केली। आद्याला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडं परिहार देणं माझं कर्तव्य आहे। या गावचे सुपुत्र आमचे सर त्यांचे चिरंजीव पाटील त्यांनी एकदा सुद्धा आग्रह केला, आम्हाला जमाना झालं पावसामुळं, जसं घरून याला मंदिरात जमत नाही आपणाला तसंच आमचं झालं हो। निदान आज तर सर्वजण या। ग्रंथकर्ते या ठिकाणी वर्णन करतात, हे भगवंता तुझं नामस्मरण इतकं आगाध आहे, तुझी भक्ती इतकी आगाध आहे। तुकोबराया सुद्धा सांगतात, तुका म्हणे नेनो भक्तीची या खोली म्हणून चरणी ठेवितो डोई। म्हणून हे भगवंता तुला एक बार विभीषणानं नमस्कार केला, नतमस्तक झाला, तर त्याला लंकेचा तू राजा केलाच, कुटवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत। अशा प्रकारची सुंदर कथा आहे। कथा काय होती काय नाही तुम्ही आम्ही शांत ऐकू। सुदामा अत्यंत दरिद्र त्यासे द्वारका तुल्य दिदले नगरे पूर्वे कंस मारवणे मथुरा पुरे उग्रसेन स्थापिला। ग्रंथकर्ते सुंदर वर्णन करतात। एवढंच नव्हे तर सुदामा नावाच्या ब्राह्मणाची मुठभर पोहे तू घेतलाच आणि सुवर्णाची तुला त्या ठिकाणी नगरी करून दिलाच। ऐकणी एवढं तू उदार दाता असताना, उदार असणारा देव आहे। देव कसा आहे? उदार आहे। देव कसा आहे? दयाळू आहे। देव कसा आहे? कृत्रिम अकृत्रिम अनादी कृत्रिम या तिन्ही गुणांनी युक्त असणारा देव। षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा भगवंता तुला माझा साष्टांग नमस्कार आहे। कोण म्हणतात? ग्रंथकर्ते। आजचा अध्याय लिखाण करण्यासाठी आम्हाला बुद्धीला प्रेरणा दे। आम्ही कसा? आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरे तुझ्या हाती। वाचा। सोग्रीवासी दिदले किष्किंधा वाले पाठविला निज पधार पांडव पालक गोविंद भक्त। हे भगवंता तू कसा आहे? सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा केला तर वालीला मुक्त केलाच, कारण दोन्ही भक्ताला समान असणारी तू त्या ठिकाणी जागा दिलाच। तर तुझ्याशिवाय या जड आणि मूढ जीवाचा उद्धार करण्यासाठी या कलियुगामध्ये दुसरं साधन नाही। काय साधन आहे हो? फक्त नामस्मरण हे साधन आहे। नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतेली पापे जन्मांतरीचे। नामस्मरणाला फार महत्व आहे। नामस्मरणाला फार महत्व आहे। नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावले। प्रत्येक पावलाला एक यज्ञाचं पुण्य प्राप्त आहे ह्या कलियुगामध्ये। म्हणून आजचा अध्याय आमच्या बुद्धीला चालना दे। ग्रंथकर्ते विनोद लागलेला आहे। अध्याय ताबडतोब तुझ्या शक्तीनंही मी लिहिणार आहोत। अध्याय कथन झाले सुदामायासे राज्य दिदले यावरे द्वारावती शिवर तले तेची परेश। आता बघा कथेला सुरुवात झाली। कथेचं अनुसंधान आहे कालच्या अध्यायामध्ये। सुदामाला सुदाम नगरी सोन्याची करून दिली आणि मग आता आजच्या अध्यायामध्ये काय कथा आहे? द्वारकेचा जो राणा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा, 16,108 बायका, त्याच्यामध्ये रुक्मिणी मुख्य नायिका। आता काय होते काय नाही हे आपण आज बघणार आहोत। राकेशी असतानंत जो सच्चिदानंद मूर्ती अमूर्ता रात्री वेळे कृष्णनाथ मंदिरायत सत्यभामेच्या। असो बघा कथा फार सुंदर आहे। द्वारकेच्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत बळीराम दादा ह्या दोघांच्या हातात कारभार आहे सगळा। एके दिवशी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर उशिरा कृष्ण परमात्मा आपल्या घरला म्हणजे कोणाच्या घरला आला? सत्यभामेला ज्या ठिकाणी घर दिलेलं होतं सत्यभामेच्या मंदिराला आलेला आहे। तो मित्र विंदेचा दिवस विसरून हा ऋषिकेश सत्यभामेच्या मंदिराचा वचेताला चुकोने। गंमत अशी आहे, एसटी मध्ये सगळे लोक बसली, एका माणसाला गडबडीने जायचं होतं गावाला। एसटी मध्ये पळायला लागले। दुसऱ्याला म्हणलं अशी का गडबड? त्यानं म्हणला मला गावाला गडबडीने जायचं आहे। दुसऱ्या एका शहाण्या सरासारख्या माणसानं म्हणला
कंडक्टरनं बुकिंग केल्यावर कंडक्टर बिल दिल्यावर गाडी चालते, परवानगी झाल्यावर गडबड करायची. बरोबर आहे? तुम्ही सत्यभामेच्या घरला देव आला, चुकून वाट सत्यभामेच्या घरला देव आल्यानंतर चुकून मित्रविंदीच्या घराकडे वळला. काय होते पुढे ऐकू. तू दोन्ही हस्त ठेवून कठीवरी सत्यभामा उभी द्वारे हो. तिसी दे कोणी मुरारे काय वचन बोलिला. असो बघा, देव याला देव याला देव आला देव आला. देव आल्यावर काय करावं. देव आला घरा भक्ती सन्माने पुजूताला. देव आल्याबरोबर सत्यभामा दरवाज्यात अशी दोन्ही कमरेवर हात देऊन उभा टाकली होती. देवाकडे बघू लागले. देव काय म्हणतो पुढे ऐकू. सत्यभामा न जाणून गोविंदे होय. म्हणे सुखी आहेस की मित्र विंधे बर. तुझं कारण मी मुक्ते रात्री आलो जाण पा. सत्यभामेनं देवाकडे बघितलं पण तिला स्मरणच नाही. स्मरण विसरलं. आपल्याकडे बी देव आले आपल्याला स्मरण असावं बरं का. मला तुम्ही सांगा, गाव लहान असलं म्हणजे देवाला काय ती वाट दिसत नाही अशातला भाग नाही. देव प्रत्येकाकडे येतो, प्रत्येकाला देव भेटतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव मार्ग दाखवतो, पण आपणाला ओळख नसते देवाची. पहिलं बघा, जुन्या काळात शेतामधून पाऊल रस्ता चालला तर अवश्य जाऊ द्या म्हणून येत होती लोक. कारण का, कोण्या पावलानं देव येतो त्यांनाच माहित होतं. तात्पर्य आता इथं अवस्थाची आहे. सत्यभामेनं बघितलं नाही, देवाला बघितलं पण न बघितल्याचा भाव झाला आणि मित्रविंदाच आहे असा उद्देश करून त्या मित्रविंदाला काय म्हणत्या पुढे ऐकू. कथा यश वचन क्षोभले सत्यभामेचे मना म्हणे मज सवतीचे नाम ठेवून बोलावे कपटी नायक. देवाला सत्यभामा उभा टाकली होती. हो, देवानं सत्यभामा तू बरेच का म्हणावं का नाही. हे मित्रविंदे काय चालले असं म्हणलं. असं आहे तिचं. मित्रविंदे काय चालले बघा. महिला वर्गाला सगळं सण होईल पण सवतीचं नाव घेतलं की तळव्याच्या आग मस्तकाला जाते. आहे का नाही. सवतीचा करकरा उभा शिनलो ढाकारा, भेट करी वनीच्या व्याघ्रा परी संसार युग गेला. सत्यभामानं म्हणली माझ्या नवऱ्याला माहित नसेल का माझं नाव. सवतीचं नाव मला ठेवायला. तिरस्कार आला सत्यभामेला. काय करते पुढे ऐकू. माझे नाम टाकून सुंदर मित्रविंदा म्हणे यादवेंद्रा तरी याच्या नावाचा उच्चार मी हे विपरीत करीन. माझं नाव माहित नसेल का मालकाला, कृष्ण परमात्माला. सत्यभामा 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 ही माहित नसेल का. माझं नाव सोडला आणि मित्रविंद्या म्हणून मला माझ्या सवतीचं नाव ठेवला म्हणजे माझा अपमान केला. मग मित्र काय कमी आहो का. कोण म्हणते सत्यभामा. आता ह्या माझ्या मालकाचं मी बघते, याचा बदला घेते. काय होते पुढे ऐकू. श्रीकृष्णाशी म्हणे सुंदरा यावे जे कंसासुरा मथुरा सांडोनी द्वारकापुरा किमर्थ येणे उसना घ्यायचं उसना. कृष्ण परमात्माला माहित असताना मित्रविंद्या म्हणून मला सवतीचं नाव ठेवला. मग सत्यभामेनं म्हणले मी बी हम बी किशीचे कम नाही. मग उभारली या 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 कंस सूर नावाचे राजे म्हणली. कंसाचं नाव ठेवलं कृष्णाला. तुमचं गाव मथुरा या द्वारकेला कशाला आला असं सत्यभामा कृष्ण परमात्माला बोलू लागले. कोणी वैरी हाचे नाम परम शुभला पुरुषोत्तमा म्हणे का हो तुझं पडला भ्रम कंस मज मनसे. आई कोणी वैर्याचे नाम. कंस देवाचा वैरी होता. कंसाचं नाव मला ठेवलं, माझ्या वैर्याचं नाव मला ठेवलं. का तुझ्या डोळ्याला अंधारी फिंदारी आली का. मी तुला दिसलं नाव का. कृष्ण सत्यभामेला बोलू लागला. झालेस काय पिसे कंस नामे मज भाषे सत्यभामा म्हणे श्री हरीशी डोळे पुसोने पाहे पाहे कृष्ण परमात्मा मला सत्यभामा उघड उघड मला बघितले. कंस म्हण मला बोलाले मला माझ्या वैर्याचं नाव मला ठेवले. डोळ्यावर काय तुझ्या धूर आला का. त्यावेळेस सत्यभामेनं म्हणली पहिला आपल्या डोळ्यावर धूर काढावा मग दुसऱ्याला नाव ठेवावं. आता कोणता धूर होता.
हिला मित्रविंद्या म्हणलेलं होतं देवानं. ही देवाला दाखवून द्यात होतं कुणाला? सत्यभामेला म्हणून सांगतात. कोटे आहे मित्रविंदा लवकारी दाभाजी गोविंदा गोविंद. हास्य आले मुकुंदाय कोणी शब्द ती हे बघा म्हणजे देवा कसं असो तुमचं चालतंय म्हणजे आमचं काय चालायला हो? आम्ही परक्या घरातून इथं आलो नांदाला, आमचं काय चालतंय का? म्हणजे तुमचं चालतंय. कुठे मित्रविंद्या तिच्या घराला जावा देवा म्हणून सत्यभामेनं बोललेले आहे. हा याचा सत्यभामेचा गर्व जाणून गुप्त झाला जगन्मोहन. सत्यभामा पाय भव देवी लोकांना म्हणे समजाविन हरीशे. ग्रंथकर्ते वर्णन करतात, होय जरी अनुरेणू एवढा अभिमान तो देवाशी मेरू समान. परमेश्वराचं नामचिंतन करीत असताना अभिमान होता कामा नये. देवानं म्हणला जरा सत्यभामेला अभिमान आला अलीकडं. सत्यभामा काय कुणाला बोलू द्यायला तयार नाही म्हणून देव अदृश्य झाला. देव जवळ आहे पण दिसत नाही असा भाव झाला. सत्यभामा इकडं तिकडं बघू लागली, काय करते पुढे ऐक. हातीचा गेला माधव जेवे साधका होता ज्ञान गर्वा. निजात्म प्राप्तीचा अनुभव कैसा भगत वा वा. ग्रंथकर्ते त्याचं वर्णन करतात की देव घरला आला होता पण सत्यभामेचा मत्सर जागा झाला. वरिष्ठाची बरोबरी सर्वसामान्याने कधी करू नये. देवाची बरोबरी सत्यभामा करायला गेली, देवानं टिंगल केली म्हणून हिनं टिंगल करायला गेली म्हणून नाडली गेली. देव अदृश्य झाला. ग्रंथकर्ते सांगतात निजबोध प्राप्त एखाद्या भक्ताला होत होता म्हणजे तत्वज्ञान आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याचा योग आलेला होता. पण त्यावेळी त्याला गर्व आला. गर्व आल्यावर तो जसा निज ज्ञानाचा बोध आहे तो जसा लांब जावा तसा देव जवळ आलेला परत गेलेला आहे. ज्ञान गर्वे बहुत नाडले सत्यभामेसे तैसे झाल्या. म्हणे हातीचे निदान केले भ्रांत झाले कैसे ज्ञान प्राप्तीचा योग आला पण अज्ञान मध्ये आलं. मी पण अहंकार मध्ये आला, गर्व मध्ये आला. मग देव माझ्यापासून दूर गेला. मनामध्ये सत्यभामा तळमळ करू लागली. रत्न गोफणिले अमृत पात्र उल्हंडिले की परब्रह्म घरा आले म्यावेरिले पापिनिले. ग्रंथकर्ते सुंदर वर्णन करतात. एका भक्ताला काय मिळाला? एक चिंतामणी सारखा एक रत्न मिळाला. हुरड्याचा दिवस होता, त्याला कळालं नाही ती चिंतामणी दगड आहे म्हणून, चिंतामणी रत्न आहे म्हणून. त्यानं म्हणलं पाखरं बसली ती म्हणलं कोपरीत घातलं, चिंतामणी भिरकावून दिलं अज्ञानामुळं आहे का नाही. चिंतामणी जसा भिरकावून द्यावा किंवा एका माता मोरीच्या अंगणामध्ये अमृताची घागर आली. अमृताची घागर ती होती आळशी. नळावून पाणी कवा आणू म्हणली, शेणगाय इथं आणलं त्या अमृतात मिसळून सडा टाकला अज्ञान मनाचं. तशा प्रकारे देव घरला आला असताना सत्यभामेची अवस्था झाली आहे. कामधेनु आले मंदिरे ते मोरके पिटवणे घातले बाहेर कयसेची म्या केले काय सांगायचं? कामधेनु काय घरला आले. कामधेनु म्हणजे त्रिकाळ अमृताचा पाना देणारी, तिला कामधेनु म्हणायचं. कामधेनु घरला आली पण त्या घर मालकाने विचार केला 20 रुपयाला पिंडी झाल्या कुठली घालावी म्हणलं. कोपऱ्यातली काठी घेतलं काम दिलेलं धेनूला बडवून माघारी लावलं अभागी अज्ञानामुळं. तशा प्रकारे देव घरला आलेला होता. मी मस्करी केले म्हणून देव माझ्यापासून दुरावला. सत्यभामा बोलू लागले आहे. पढेले सत्यभामा सख्यासे म्हणे भेटभाम एक श्यामा घराला परमात्मा बेर केला जाणून. आता देव दूर गेल्यानंतर काय अवस्था होते प्रत्येक जीवाची? विकळ पडली सत्यभामा, विकळ पडली, अवस्थेच्या वेगळी झाली, मनामध्ये तळमळ करू लागली. या लागी तुम्हाला सांगतो ही सोयी गेली घडी नाही परतोनी. घडी आलेली परत येत नसती म्हणून त्यावेळेला सावध झालं पाहिजे. आणि म्हणून करता सत्यभामा तळमळ करू लागली आणि येणू लागली कोणीतर देवाला आणा, कोणीतर देवाला मला भेटवा. काय होते पुढे ऐकू. गाणावया इंदिरावरा सत्यभामा धुती पाठवी सत्वरा ते सत्वर येवणी यदुवेरा काय प्रार्थी झाली. तो मग बाबा आता ती कृष्ण परमात्माची अर्धांगिनी होती, काही नोकरीची गडी होती,
एका नोकरीच्या गडाला दुताला बोलून घेतलं, म्हणले हे बघ म्हणले माझी चूक झाली आहे, म्हणले आता ती बोलून तर काय उपयोग आहे, तू जा देवाकडे विनंती कर आणि देवाला घेऊन ये. म्हणल्याबरोबर दूत देवाकडे गेलेला आहे. देवाची काय विनंती करतो पुढे ऐक. म्हणे जग जीवनाचा सत्यभामेच्या निकेतना तुम्हाला गे राजीवन नव्हे कर बहुत झाले दिव्य सुमनाचे आरतीशी भासती जैसे विखार शून्य दिसते मंदिर तुम्हा विनयाद असे तो दूत गेलेला आहे. तुम्ही हात जोडले देवाला विनवणी करू लागला. करोनी विनवणी चरणी ठेवितो माता परिसा विनंती माझी पंढरीनाथा. हे भगवंता तुम्ही नसल्यामुळं सत्यभामेची परिस्थिती विकळ झालेली आहे. सत्यभामेची गात्र थरथर कापू लागलेली आहेत. म्हणून करता देवा चला मी तुमच्याकडे बोलविण्यासाठी आलेला आहो. वस्त्रे आभरणे दोते गौरवेले मधुसूदने म्हणे गजक म्हणे माझे नोहे आता सर्वता. आता बघा निरोप घेऊन आलेल्या माणसाला मला ये म्हणला तू कुण्या गावचा आहेस. त्याच्याच गावचा होता, माहित होतं त्याला. आलायच म्हणला आमच्या हाताने आमच्या घरून तू रिकाम्या हाताने जाऊ नको. त्याला आहेर उपचार केला, त्याला दिलं आणि म्हणलं जा आता. असं ते भावेला सांग आता मी तुझ्या घरला येणार नाही. इकडे सत्यभाम मंदिरे हारे प्राप्ती लागे खेद करिया घडे घडे येवणे पाय द्वारे म्हणे कामुरारे. आता दूताजवळ देवानं कसा निरोप दिला. दूता जो आलेला नव्हता. इकडं सत्यभामेला चैन पडना झाली कशी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्या वाटून मासा जसा तरपडतो तशी सत्यभामा तरपडू लागली. घरातून अंगणात याची, अंगणातून आलाय का नाही बघाची. आजू देव आलेला नाही. देवरे आढळा सुकले चंदनागर गंध विठले आणि शेषवल्लीची दले सुकले सकळ दिसती प्रभाहीन दिसे सदन नावडे सुस्वर गायन दीप झाले ते जोईन हरेले मन मुरारे. हा माधव कोटे गुंतला कोणे सवतीशी रथला चक्र चालक हो व्रतारा फुलाना मना बकदाये. त्या ठिकाणी त्या सत्यभामेला काय वाटू लागलं. घरामधली शेत सुद्धा तिला सुनी सुनी वाटू लागली. घर ओसाड शून्य अवस्थेसारखं वाटू लागलं. सुकून गेलेली अवस्था झाली. तळमळ करू लागली. मी काय चुकले असल. माझा मालक आल्याला मी परत दौडीला. काहीतर माझ्या हातून चूक घडली असल. पहिलं माझ्या कर्मात त्या ठिकाणी आडवा आलं असल. सत्यभामा दुःखी झालेली आहे. माझ्या सदना येत वनमाळे कोणी ललना वाटेसी भेटल्या सखी बोलावं पाठविली तिची झाली काय गते. आता बघा अनेक तर्क कुतर्क वाढू लागले. देव माझ्याकडे येत असताना कोणतरी एखादी स्त्री विटली असेल देवाला बोलण्यामध्ये उचविली असेल. देव मला अंतर पाडित नाही. पण देव आता माझ्याकडे बघायला तयार नाही. माझ्या घराला यायला तयार नाही. सत्यभामा बोलू लागलेली आहे. लोठेची आधीची आमिनी नढळती नक्षत्रे गगनिया आहाना उगवेची वासर माने चक्र वाटे न वाटे. आता बघा तिला रात्र कशी वाटू लागली. एक काळो पसरलेली युगा समान वाटू लागली. खदिरांगार वाटू लागली. सगळे नक्षत्र चांदण्या वगैरे शून्य दिसू लागलं. कारण बघा प्रत्येक जीवाला जर समाधान नसेल तर अशीच अवस्था वाटते. समाधान तिथं उडून गेलेलं आहे. देव तिच्यापासून दुरावलेला आहे. देव तिच्यापासून दुरावलेला आहे. नव आपल्यासारख्या अज्ञान जीवाला सुद्धा देव दुरावलेला आहे. देवाची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची पाय. साधू संतांच्या संगतीमध्ये देवाची प्राप्ती होती. पण अवघड आहे. संत वळकाचा कसा हिले अवघड आहे. संत वळकात नाथ महाराज सांगतात ऐसे कसे झाले बंधू कर्म करून म्हणते साधू. अंगाला ओणी राखण डोळे झाकून. अहो लय अवघड आहे. बहु अवघड असते संत भेटी. परी त्या जगजेटी कृपा केली. त्या भगवंतानं जर कृपा केली तरच खऱ्या संताची आपल्याला भेट होती. असो अशा प्रकारे सत्यभामेला तळमळ वाटू लागलेली आहे. देवप्राप्तीसाठी तिनं अट्टासानं शोक करायला सुरुवात केली आहे. चिंता करीता सती तो दुती आली यावाची तीस म्हणे काव श्रीपती आले नाही तर सांग. चिंता लागली होती या सत्यभामेला. देव कवा येईल, देव कवा येईल, देव कवा येईल. तेवढ्यामध्ये ती पाठविलेला नोकरीचा गडी माघारी आला.
आल्याबरोबर येताना त्यानं नटून आलाय आयर उपचार लिहून. सत्यभामेला वाटलं देव आला काय की. त्याला विचारलं कसं काय देव आला नाही. त्यानं तोंडानंच म्हणला नाही, मान खाली तिकडे एंट्रीज करीत नाही मला देव आता. कारण तुला तर माहित मी काय सांगू. वाचा पुढे. श्वास विशेष तुझा का दाटला सांग मझा ये रे मने धावले सहज मने धापा टाकीते तुझ्या मस्तकीचे कुरळ कातळले ये रे मने आले पाये शिर ठेविले वरीच्या वरी श्रीकृष्ण धरले केस तळले मनोनिया. असो बघा. आता आल्याबरोबर त्या जाणारा होता, स्त्री होती. ती आली सत्यभामापाशी आल्याबरोबर उसाच टाकू लागली. सत्यभामा म्हणले धापा कशी काय टाकाले. जायचं वेगात गेले येताना वेगात आले म्हणले मी. मग तुझी केस इकडे तिकडे कशी काय झाली. पाया पडताना देवानं सरक बाजूला म्हणून लोटलं किंवा हाताचा त्या केसाला धक्का बसला म्हणून केस विस्कळीत झाली. ती स्त्री त्या ठिकाणी त्या सत्यभामेला सांगू लागली. सुकुमार चीर भिजले सांग समग्रा काय करून आलीस विचार तो हे निर्धार कळेना. रे म्हणे मत्स्य अवतार हरी धरोनी शोधी सागर. हो ते प्रवेशता समग्र सेला भिजला सागरे. पाठविलेल्या त्या स्त्रीरूपी नौकराला विचारित होती सत्यभामा. तुझ्या अंगाला घाम आला, तुझ्या अंगावरली साडी बी भिजली, कशाने भिजली असतो, काय करून आले छी मला कळ नाही, खरं सांग. तेव्हा ती स्त्री म्हणू लागली ज्या वेळेस पहिला अवतार माशाचा घेतला, शंकासुरानं 4 वेळ घेऊन पाताळात गेला, तेव्हा मच्छा अवतार घेऊन त्याला मारण्यासाठी पाण्यात बुडी दिली, त्याच्यामुळं हा चीर माझा भिजला. अशा प्रकारे ती फार लांबला बोलायली जाणारी सेविका. कशामुळं देवाच्या सहवासात तिला थोडा वेळ सहवास लाभलेला होता. सत्यभामा ऐकू लागलेली आहे. तुझे दृष्टी का झाले गृहीत निद्रा मोडले दिसे सत्य तू हरे रोपे झाली सरत चिन्ह सर्व दिसते. सत्यभामा म्हणू लागले गेल्यापासून सारखी वाट बघाली हो. आता आल्यावर तुझ्या तोंडावरची डोळं लालबून झाले की तू झोपली नाहीस, तू जागेत. हरीपाशी गेले काय केली कोणाला जाणे. अशा प्रकारे सत्यभामा त्याच पाठविलेल्या स्त्रीला बोलत होते. म्हणे कमट झाला तुझा प्रधार कर्म दृष्टी पाहता परामा तीव्र याच्या दर्शने शरीर भाव सकळ राहिले. आता त्यावेळेस ती स्त्री बोलू लागली तुझी अवस्था कशी झाली, ब्रह्मिष्ठासारखी झाली, तुझा भरतार तू दुरावलीस. हे सत्यभामा नको त्या गोष्टीचा तू त्या ठिकाणी अट्टास केलीस, पण तुझा मालक लांब लुटलीस आणि मला अनेक गोष्टीनं बोलू लागलीस. अशा प्रकारे दोघींची चर्चा चालू झालेली आहे. म्हणे कमट झाला तुझा प्रतार कूर्म दृष्टी पाहता परम तीव्र त्याच्या दर्शने शरीर भाव सकळ राहिले. भामा म्हणे तुझे आदर झाला ते दंश केला देता चुंबन. रे म्हणे हरी सुकर झाला जाणाव चिताचे दात लागला. तुझे डोळे असे कसे झाले. त्यावेळेस तिनं सांगितले काय सांगू. कुर्मा अवतार घेतला, कुर्मा अवतार दुसरा देवाचा कुर्मा अवतार घेतला, पर्वत पाठीवर घेतला, डोळं टकलाकून मोहरी बघत होती म्हणून माझी डोळं लाल झाली ती. बरं म्हणले तिसरी गोष्ट सत्यभामा म्हणू लागले तुझ्या ओठाला चावल्यासारखं वाटू लागले आदर ओठ. तिनं सांगितलं तिसरा अवतार कशी कोणाचा घेतला, वराहा डोकराचा. हिरण्यक्ष माजला, पृथ्वी समुद्रात टाकायला गेला. जात असताना देवानं वराहा अवतार घेतला डोकराचा. पृथ्वी दाढ घट्ट धरली, हिरण्यक्षचं मर्दन केलं. म्हणून माझी आदर ही अशी तुला चावल्यासारखी वाटू लागली. ती येणारी सेविका सांगू लागली म्हणे तुझे पयोदर ते नके रुतली परम तीव्र म्या दुग्ध रक्षा वया मांजर पाठविले शानीने. सत्यभामा म्हणली उगोच्या उगो माझ्या शानीला मला काम नव्हतं तुला धाडली. तुझ्या पायाला नका अशी टोचल्यासारखी वाटाल ती काय भानगड आहे. उगोच्या उगो तुला पाठविले, दुसरं पाठविलेस तर बरं झालं असतं. तेव्हा ती जाणारी सेविका काय उत्तर देते ते प्रति उत्तर नरसिंह झाला तुझा प्रताप मी त्याचा धरेला कर चला सत्वर म्हणून. सत्यभामा म्हणले मला तू एकतर काम सांगितलीच, मी काम इमानदारीनं करायला गेले, माझ्यावर नको ते आरोप घालीत. सांगू का माझ्या पायाला नको काट उचली याचं कारण
तुझ्या नवऱ्यानं चौथा अवतार नरसिंहाचा घेतला. कमऱ्यापासून शरीर माणसाचं वरलं शिवाचं. चला तुमची मालकीण बोलूया म्हणल्याबरोबर त्यानं असा हाताने तो क्रोधी दैत्य मर्दाना लोटीने सोकर हे करो. होय, होय. त्याने नके रुतले जाणार नसतेची दूषण लावू नको मा म्हणली. माझ्यासारख्या गरीबाला नाही ती दोष लावाली. तुझा नवरा कवा कोणतं रूप घेईल त्याचा पत्ता लागत नाही. कवा कासं होतंय, कवा मासा होतंय, कवा डोकर होतंय, कवा नरसिंह होतंय. चल तुझी मालकीन बोलवल्या म्हणून मी इंडिया बरोबर त्याला असा धक्का दिल्याबरोबर त्याचं नक माझ्या अंगाला ओरबडलं. नरसिंहाचं वाचा म्हणे तुझा सत्वर पाठविले तरी एवढा वेळ कोठे क्रमिले. होय. दुती उत्तर काय बोले संपादने ते ऐका. तुझा व्रतार घन निळ झाला बळीचा द्वार पार. हो, हो. मोदीत गेले रसातळ म्हणून वेळ सत्यभामानं म्हणली अलीकडे लगेच बोललेस म्हणली तू. बरं म्हणली ठीक आहे सगळं तुला पाठविले. इतका उशीर व्हायला कारण काय. तेव्हा तिनं सांगितली तुझा मालक काय झाला. वामन झाला. वामन बळीच्या दारात खाली हुडकीत जावं लागलं पाताळात. अतळ इतळ सुतळ व्हातळ सर्वातळ उद्यान तळ 7व्या पाताळात गेला होता तुझा मालक वामन हो. आणि तेवढा लांब प्रवास करून तुझ्या मालकाची गाठ घ्यावी लागली म्हणून उशीर झाला. दिव्य पटकुलाने थोडे मज कदापि धीवन माळे. सनकाद कान लागे चरण धुळी वस्त्रे दिदली तुझ कयसे. संकाधिकाला अंत लागला नाही. चारी वेद श्रमले न बोले काही. साही विवाद करता पडले प्रवाही. चारी वेदाला अंत लागला नाही. 6 शास्त्राला त्याचा तळ कळाला नाही. 18 पुराण वर्णन करून करून थकले त्याला अंत लागला नाही. मग मला लागेल का. तुला वस्त्रे कशी दिदली. वाचा तुझा पते परशुधर क्षत्रिय वधोनी जय पावला थोर. ते वेळे मी जाऊन सत्वर उभे पुढे ठाकले. हे सत्यभामा माझच बरं म्हणली तुझ्यापेक्षा. तुझा नवरा कधी काय होईल त्याचा पत्ता नाही. तुझा मालक काय झाला परशुराम झाला. 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली. पृथ्वी कश्यपाला दान दिली. आजही त्यांच्या ताब्यात आहे. आणि मग त्याच्यापाशी जायला मला उशीर झाला. काय सांगू तुला. बाई मे तुझी सखी म्हणोनी मज लागे तिथली पाठवणी. तुझ विश्वास न वाटे म्हणे खून म्हणून आलेली. तू माझी सखी आहे. मी तुझी दुष्टीनं म्हणून तू मला पाठवली. तुझ्या मालकाची भेट घेतली आणि खून म्हणून त्यांनी तुला ही वस्त्र दिले. गाठ घेतल्या का नाही भेट घेतल्या का नाही म्हणून खून म्हणे ही वस्तू माझ्यावर दिलेली आहे असं सांगू लागली. तुझे भाळेचा अर्ध चंद्र टिळा तो कैसेनी सांग चढला. मग प्रति उत्तर या बोला काय बोले तू तिथे. सत्यभामानं म्हटले अहो किती बी प्रयत्न करून सांगायला ही जाणारी बाई. सत्यभामेचा काही विश्वास नव्हता. म्हणली खरं सांग. तोंडाकडे बघितलं तुझ्या कपाळावर जी कुंकू लागलेला आहे ते निमावर बडल्यासारखं कसं झालंय. कुठं गेले पुण्यात गेले खरं खरं सांग. तेव्हा ती शिविका काय म्हणते पुढे ऐक. रे रामे बंधीचे सोडविले निरजर त्यात राहुई सुटला परम क्रूर. त्यासी देखताची हा चंद्र भिवून या कळला. बघा ती सेविका अगदी समजदारीनं उत्तर देते आहे. तुला खरं सांगू सत्यभामा तुझा मालक ज्यावेळी प्रभू रामराया झाला सगळ्या दैत्याचा निपान केला. रावणाला कुंभकर्णाला मारलं. 33 कोटी देवाला सोडविलं. त्याच्यामध्ये राहू नावाचा ग्रह होता. राहू बी सुटला देवाबरोबर. त्या राहूला भिवून कपाळाला चंद्ररूपी कुंकू. चंद्र बरं का राहूला भिवून चंद्र पळाला म्हणजे कुंकू माझं बसरलं असं ती सेविका सत्यभामाला बोलू लागली आहे. मी बाहेर गेला बोला पुतीला गेलो. वाचा पुन्हा कर म्हणाव त्याला फोन. हॅलो हॅलो. तरे मले आगर चंदन शीतळ तुझ्या अंगे चर्चिला पाताळ.
तो वहावला सकळ काय निमित्ते सांग पाया. एवढं मी समजावून सांगायला शिविका पण ती काय ऐकायला तयार नसते. बरं म्हणले हे सगळं खरं आहे. राहुला बघून तुझा अर्धा चंद्र पेटला बाजूला झाला पळाला. पण तुझ्या अंगाला मलयांगर नावाचा पर्वत आहे. मलयांगर नावाचा पर्वत ही चंदन आहे. हे कसा लागला, हे कोणी लावला, कसा टळला असं विचारू लागले आहे. द्वादशे गावे आज्ञा अद्भुत गिळे क्षणाला लागता कृष्णनाथ ते समय शेदाला बहुत म्हणून चंदन भ्रंशला. शिविका सांगत होती गोकुळामध्ये एकदा 12 गाव अग्नी लागला होता. 12 गाव अग्नी म्हणजे 12 × 48 कोसाचा अग्नी लागला होता. एक गाव म्हणजे 4 कोस असा 12 गाव अग्नी लागला होता. कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं ती 12 गाव अग्नी गेल्यानंतर देवाला घाम आला म्हणून करता त्याचा वास शिवनी म्हणून चंदन मलयांगर नावाचा चंदन लावला असं ते शिविका सांगत होते. तुवा ते बहुत उशीर लावावया काय विचार दुती म्हणे बौद्ध अवतार पते तुझा झाला गे. आता बघा बुद्धी बोला तुला हा बुद्धी तुझा मालक काय झाला आता 9वा अवतार बौद्ध अवतार झाला. बौद्ध कोणी काय म्हणू शांत डोळे झाकून दृष्टीत नासागरी ठेवून बौद्ध रूप घेतला अशा प्रकारची दुती सांगू लागलेली आहे. वस्त्र विरहित अरण्यात नग्न फिरत कोटे न दिसेची अव्यक्त म्हणून उशीर लागला. बौद्ध अवतारामध्ये नग्न अवतारात ती कुठं बी फिरत होता रानात तिकडे तिकडं एका जागी स्थिर नव्हता म्हणून तुझ्या मालकाला हुडकाला मला उशीर लागला असं ती सेविका म्हणते. तुझा उतरला मृगांक अंजन व्हावले सुरेख सत्य तुवा भोगिले कृष्ण सुख संपादने व्यर्थ करी तिचे. सत्यभामा म्हणू लागली तुझ्या मृगांकावर तेज दिसाले तुझ्या अंगाला घामाघूम झाले तू नक्की श्री कृष्ण परमात्मा बरोबर त्या ठिकाणी ऐक्य झालीच उडवा उडीची उत्तर देऊ लागलीच अशा प्रकारचा आरोप सत्यभामा त्या शिविकावर घेऊ लागली. दो ते म्हणे आयका सावकाश पहावया गेले तुझ्या पतीस तो त्याशी क्रोध चढला विशेष देखोनी उत्कर्ष मलेच्याचा. जसं काम करावं तीच उरपाट पडते म्हणले. तुला सांगू सत्यभामा मी तुझ्या पतीला हुडकायला गेले त्यावेळेस तो क्रोधित होता शांत नव्हता. तो काय होता क्रोधित होता रागावलेला होता. कलक्य अवतार क्रोधायमान होता आणि त्या क्रोधामुळे अशी अवस्था झाली. मग हाते घेऊन कोणता तुरंगे पैसा वया झाला उधेता तो क्रोधाय मान मजसे मात काही बाई न बोले ग्रंथ करते सांगतात ती स्त्री सत्यभामाला सांगत होती तुझा नवरा क्रोधित झाला आणि काय धरला होता हातात एक घोडा त्याचं नाव काय ऋतू मध्यम नावाचा घोडा ते हातात धरलेला आहे. रिकीबेमध्ये एक पाय ठेवलेला आहे अजून बसला नाही वर पण क्रोधायमान झालेला आहे आणि हे मी पाहिलं बरं का म्हणून तुला सांगाले. चला हा रे न बोले म्हणून बाई मग मजा आले रुधान त्याने वहावले अंजन मुख मृगांक उतरला. त्यानं क्रोधानं बघितल्याबरोबर मी घाबरले. घाबरल्यामुळं मला रडूच आवरलं नाही. माझ्या डोळ्यावाट पाणी बदबद बदबद पडू लागलं त्याच्यामुळं ही लावलेलं काजळ माझं खाली आले बरं का. संशय घ्यायचं काय कारण नाही. बोले भामासा ते भले संपादने जाणसी वधू ते बहुत कैटली सगळ्याने शेती सुखे निद्रा करे आता. एवढं सांगितल्यावर सत्यभामा म्हणली बरं का असं ना म्हणली सपादनी करायला मात्र 1 नंबरची तो केली तर केली म्हणली दमली असशील आता जरा सुखान झोप म्हणली अशी सत्यभामा बोलत होती. पाठ देवो निशे जेवरे निजे 17 जित कुमारी वियोगा नळ जाळी अंतरी अश्रू नेत्रीचा असो त्या शिविकाला सांगितलं दमलेला झाल्या जरा झोप म्हणली मी बी झोपते. हा म्हणजे गावावरती सहस्रजिताची मुलगी सत्यभामा आडवी पडले झोप येईना झाली सारखी देवाकडे टक लावून तिची इच्छा होती
देवाला सोडून तिला एक सेकंद सहन होत नव्हता, दुःखी झालेली होती. काय करते पुढे ऐकू. मग म्हणे कृष्णा जगद उद्धारा मना मोहना वसुदेव कुमरा यादव कुल तिलक भुवन सुंदरा धावे पावे या समये. त्या मंचकावरती आडवी पडलेल्या देवाचा धावा करू लागली. हे देवा, हे कृष्ण भगवंता, हे भक्ताचा कैवारी, हे भक्ताचा लालन पालन पुरविणाऱ्या, धाव धाव लवकर माझ्यासारख्या गरीबाला भेट दी. सत्यभामा विनंती करू लागलेली आहे. या जानोनी अंतर्भाव तत्काळा पावला दयार नवा. होय होय. कपाटा कपाटावरी श्री केशव अंगोळी अग्रवा. काय सांगावं, भक्तानं जर अट्टहासानं देवाचा धावा केला अभिमान रहित, तर त्याच्यापासून देव दूर नाही. सत्यभामीला निगर्वी झाली, अभिमानारहित झाली, देवाबद्दल धावा करू लागली, अट्टास करू लागली. देवाच्या कानावरती फोन गेला. देव ताबडतोब सत्यभामीच्या दरवाज्यात हजर झाला. कवाड लावलेलं होतं, बाहेरून खुट 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 देव वाजू लागला. जानोने सत्यभामा भाळे मागोते करी हरे शिरळ्या म्हणे कोण तस्कर ये वेळे कपाटा. काय करावं, हानी तू बाहेरून कवाड वाजू लागला देव. सत्यभामा काय झोपली होती का जागीत होती. सत्यभामा हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. झालेलं झालं, आता तर पुढे. आता तर सत्यभामेनं सरळ बोलावं लागत होतं का नाही. देव बाहेरून कवाड उडून हिच्या हाकामुळे देव आलाय. हिनं पळगावून म्हणते कोण निम्याला चारा चोरटा आले आमच्या घरला. कोण चोरटा आले, तस्कर म्हणजे चोर, असं सत्यभामा बोलू लागले. अरे म्हणे व कुठिले मी माधव आलो ये वेळ्या निद्रेने काय भ्रमले डोळे पुसोनी होई सावध. देव बे कसा खट्याळ नट्याळ नारायण. देवानं ठुक 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 वाजविले की हिनं म्हणली चोर 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 चोर. कुठला चोर आहे. देवानं म्हणला चोर फिर नाही, जरा डोळं उघड, मी माधव देव आलेला हो. उठ उठ, सावध हो सावध. नीट आहे का. भगवंताची भक्ती करायची असेल तर सावध व्हावं, सावध सावध व्हावं, सावध होऊन देवाची भक्ती करा. सावध झालो हरीच्या जागराशी आलो. सावध हो, सावध याचा अर्थ असा काम क्रोध मद मच्छर दंबाने अहंकार सहा विकाराचा नाश करून भगवंताच्या नामचिंतनात राहावं. देव त्याच्यापासून दूरच नाही हो. तुकोबाराने वर्णन केलं ओले मृतिकेचे मंदिर आत 6 दोन मंदिर. ही उंदर बाजूला काढली. पहिला मंदिर काम आहे, दुसरा मंदिर क्रोध आहे, तिसरा मंदिर मद आहे, चौथा मंदिर मत्सर आहे, पाचवा मंदिर दंभ आहे आणि 6वा मंदिर अहंकार आहे. त्या 6 विकाराचा नाश करावा, त्याला म्हणायचं सावध. सावध होई म्हणून ज्या सावध रे, सावध होऊन भगवंताच्या प्राप्तीसाठी उपाय करावा. देव त्याच्यापासून दूर नाही. म्हणून देव म्हणजे बोलताय ए सत्यभामा, आता तर डोळ्यावरला धूर बाजूला काढ, सावध हो, मी आला कवाड उघड. सत्यभामा बोलत माधव नामे वसंत तरी वसंते वसावे वनात येते की भरतागमना. कोणाला वसंत म्हणजे तुझा सुगंध आला. सत्यभामा तरी सरळ बोलावं नाही. जिच्याची पण मेरेशी जात नाही हो. आता भावच असा मग वसंतानं वसंत वनामध्ये तर राहावं नाही. आमच्या घराला याची काय गरज आहे. सत्यभामा बोलू लागली. अरे म्हणे मी चक्रधर तुझ लागे पावलो सत्वरा ये म्हणे तू कुलाल निर्धार रात्री का कृष्ण परमात्माला दुसऱ्या ओळीला सांगितलं मी कोण आहे. चक्रधर आहे. सत्यभामेने चाकानं कुंभारवाड्यात राहावं. चक्रधर सत्यभामे म्हणजे कुंभारवाड्यात जातीचं काम आहे. आमच्या दररोज तुझं काय काम आहे. अरे म्हणे मी धर्मी धर रे म्हणे तुझी फणीवर कोणाशी डंकावया साचार रात्र. सत्यभामे कवाड उघड, माझं नाव धर्मीधर आहे. सत्यभामा म्हणली आमच्या घरी माणसाला परवानगी आहे, नागाला याला परवानगी नाही. म्हणजे नागाला
तू शेष आहे शेष तिकडे जा. कुणाला चालला तेवढे रक्षाला सत्यभामा देवाला बोलत कृष्ण म्हणे काली सर्पा घासुर त्याशी संवारिता मी महावीर. म्हणे तू द्विजेंद्र किमर्थ येते आलासे. देवाने सांगितलं म्हणला मी काली आला. काय केला हुकना केला आगासुरला मारणारा मी वीरा. मग तुझं आमच्या गावात काय काम नाही म्हणले. तू शिववायचं अरण्यात जा. वीरायचं शिवच आहे अरण्यात जा. आमच्या घरात काय काम आहे सत्यभामा बोलत होतो. बोले पुतनाले मी भोग वेळी पातलो हरी गदगदा हास्य सुंदरी तरे वानर निर्धारे. या वेळेवर आला सत्यभामा मधून खो 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 हसू लागली. भूभुकार देणार दाजी झाडावर पोल्या सांडोणी कांतारा कालाशी येते कपिंद्रा. तू जाय मागारा माझा प्रतार येईल आता. तू उड्या मारणार तर जाती म्हणजे वना झाडावर उड्या मारजा. माझा पती घरला येईल तुला पडून दुखना करील. तो आया परम पुरुषार्थ शिक्षा लाभेल तुझ प्रत्या. सत्यवादी एक पत्नी व्रत्या यसा नाहीच दुसरा. माझा पती फार बलवान आहे बरं का. बलाढ्य आहे पराक्रमी आहे. तुझ्या सगळ्या वानराचं काम माझ्या अंगात उभारत नाही. त्याच्या खणक्यामुळे तू टिकणार नाही. लवकर जा रे बाबा सत्यभामा बोलत होती. श्री कृष्णाशी हासे आले सत्यभामे कपाट उघडले. श्री मुखावरून लिंबलोन केले दृढ धरेले हरीचे. विनोद झाला प्रेमाचा. सत्यभामेला बी हसू आलं कृष्णाला बी हसू आलं. 100 बडकरी एक उठली सत्यभामा. कवाड उघडली. कोंडा काढला कवाड उघडलं. देव मध्ये आल्याबरोबर साष्टांग लोट केला आणि काय केलं निंबलोन उतरून टाकलं. आले पुरुषा नारायणा मी बहुत उद्धट बोलिले वचन. क्षमा करावी म्हणा मोहना मी दासी तुमची आनने अन्याय. देव मध्ये आला. देवावरून उतरून टाकल्या काय काय वस्तू. काय काय वस्तू टाकल्या दिल्या. लिंबना रळ अमुक तमुक काय काय उतरून टाकलं आहे का नाही. कृष्णदेवाला दृष्ट लागली. देवाला दृष्ट लागल्यावर दिवी निघाल्यावर यशोदा उतरून टाकती. सत्यभामेने कृष्णावर काय काय उतरून टाकलं. आपल्याकडे टाकासाठी वस्तू भरपूर आहे बघा विचार करा. पोतीला आल्यावर नक्की झोप इथे बरं का. इथे तुम्हाला आलं नाही पण काय काय ठिकाणी इथे झोप आमदार उतरून टाकावी आहे का नाही. आळस आजवर उतरून टाका तो वाईट शरीर पोतीच्या पुढी पण चित कुठं येताना कळी लावली पण आहे ती उतरून टाका तो. हो जेवढे वाईट गुण आहेत तेवढे उतरून देऊन धर 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 धर. सत्यभामे उतरून टाकली. देवा अन्याय अपराधी पतित हा गळा अन्याय केला बरं का. मी अन्याय बोलले मला माफ करा बरं का. अशा प्रकारे सत्यभामा ते धरोने मधु कैट भारे सत्यभामा निषेजेवरा. मग पूजा षोडशोपचारे करे ते झाले ते घरामध्ये आणलं निज मंदिरामध्ये आणलं. त्या ठिकाणी पाठावर बसवलं चौरंगावर बसवलं. देवाची 16 प्रकारे पूजा केली. भामा म्हणे ते वेळा एवढा वेळा कोठे क्रमेला. मग बोले घन सावळा मग येसी लागला उशिरे. सत्यभामी म्हणली देवा देवा खरं सांगा इतके वेळ कुठं थांबलो बस जरा मला सांगा. असं म्हणल्यावर देव काय म्हणतो पुढच्या मृग येसी लागला उशीर. सत्यभामा म्हणे तुमच्या अंगास येतो दुसरा सुवास. मग बोले ऋषिकेश जो का डोळस चातुर्य सिंधू. कृष्ण परमात्मा सांगले येते जरा शिकार करू वाटली म्हणले मृग या म्हणजे शिकाराला जरा उशीर लागला याला. सत्यभामा म्हणजे हे तुम्ही शिकार करायला थांबला असता ही गोष्ट खरे पण तुमच्या अंगाचा सुगंध वेगळाच्या वास मग कुठून आला म्हणे
धर्म म्हणजे घाम. कशात तू एवढं काय काम केलं? अरे म्हणे धावतावनांतरी तेने घरमाला सुंदरी मग म्हणे कंसरी आश्चर्य एक वाटते. काय सांग म्हणजे सत्यभामा, माझ्या माका एक काम आहे. ती काम करताना पळापळ झाली म्हणून माझ्या अंगाला घाम आला. आणि असं म्हणून देवानं मला सत्यभामा बरं मला एक तुला मला विचारायचं आहे. बघू काय विचारतो. तो मचे आधार जैसे विद्रुम ते कोणचा वया काय कामा. अरे म्हणे शंकत राहतीला परमतेने ओष्ट श्रमले गे. सत्यभामा प्रश्न विचारित होते देवाला. आता असा प्रश्न विचार. देवा म्हणले होय तुम्ही म्हणली पळापळ झाल्या घामा आला ही गोष्ट आहे. पण तुमची होत अशी मध्ये दाबलेली काय झाली दाबलेली. देवा मला काय सांगू सत्यभामा, शंख मुखाला लावून वाजविल्यावर होटामध्ये दबले ती वाचा. म्हणे या गोष्टी सत्य म्हणो न कराल काही येते प्रमाण. हारी म्हणे समुद्रात टाकीने होणं सत्य असेल तरी तरे नमे. सत्यभामेने म्हणले तुम्ही शंख वाजवल्यावर होटामध्ये गेली काय ही काय ही खरं वाटलं का? देवाला म्हणला सत्यभामे तुला खरं आणि खोटं ह्याचा निवाडा जर करायचा असला मला उचल आणि समुद्रात टाक. मी खरं बोललो असलो तर वाचेल आणि खोटं बोललो असलो तर बुडल. आता समुद्रात टाकेल का सत्यभामा वाचा पुढे. हे रे म्हणे काय हे प्रमाण तुम्ही समुद्रा माझी करिता शयन. हारे म्हणे महासर्पानो न कुंभा माझी घाले काय. सत्यभामा म्हणले आहो ह्या गोष्टीला तुम्हाला समुद्रात टाका म्हणता पण तुम्ही समुद्रात शेण करता झोपता. कृष्ण परमात्मा म्हणला ती तुला खरं वाटत नसलं मोठा नाल आण म्हणून माझ्या अंगावर टाक. खरा असतो वाचन काय म्हणते पुढे हे हास्त घालोने काढे न सत्वर सत्य असेल तरी न डंखो विकार. ये रे म्हणे तुम्ही सर्पावरी निजणार काय विषधर. तुला किती सांगू म्हणला किती सांगू. मोठा नाग आणि त्याच्या तोंडात हात घालतो. पहिलं म्हणजे बघा ₹13,000 काढा ₹13,000. तस देवाला म्हणा मी नागाच्या हातात तोंडात हात घालतो. खरं आठवलं तर वाचन मग तर खरं वाटल तुला. सत्यभामा म्हणले अहो तुम्ही नागावर त्या ठिकाणी झोपता शेषशाही भगवान विष्णू परमात्मा तुम्ही आणि नागाच्या हात तोंडात हात आठवून काय अवघड आहे कारण अशा प्रकारे सत्यभामा बोलू लागला. मध्ये चेतवी महाग्न निशंक मी प्रवेशना. ये रे म्हणे द्वादश गावे प्रसन्न तुम्ही सांगा म्हणला बायाला खरं वाटत नाही. खरं मला सत्यभामा मोठाला अग्नी लाव त्याच्यामध्ये मी उडी मारतो. खरं असलो सुखरूप राहील आणि खोटं असलो जळून मरण. सत्यभामेने म्हणले अहो अग्नी एका ठिकाणी किती लागल 12 गाव अग्नी 48 कोसाचा अग्नी तुम्ही गिळला आणि बारक्या तिथला अग्नी तुम्हाला काय करणार. म्हणे वन माळे खडतर दैवत असेल भूमंडळी त्याच्या देवळात मज घाले सत्य असते निवडेल देवाला म्हणलं हे बघ सत्यभामा सगळं तुझं खरं तुला आता शेवटचं सांगतो. जी या पृथ्वी तळावर खडतर देवळं असल मंदिर त्या देवळात घाल मला. देवळात शिरतो. खरा असतो देव मला सुखरूप ठेवी. खोटा असतो देव तिथंच मला भस्म करीन. भामा म्हणे देव समर्थ राबते तुम्हा पुढे हो निभ्रत्या. हारे म्हणे तुला यंत्र करून त्वरेत मज त्यात बैसवे. सत्यभामा म्हणली कुण्या देवळात झाला तुम्हाला खट्याळ नट्याळ नारायणा सगळी देव तुमच्या मोरी लागते ती तुम्ही सांगते ऐकते ती आणि तुम्हाला कोणता देव तुम्हाला खोडी करणार आहे हो. त्यावेळेस कृष्ण परमात्मा काय म्हणला पुढे तुळा करा तुला यंत्र करवणे त्वरेत मज त्यात बैसवी. घाय नेता कळे जवळी पारडे उचलेला अंतराळे सत्य सत्य सकळे निवडेल ते गज गामिनी. सांगतो मला माझा तुळा घाल कर पारड्यात बसू आणि
टाक म्हणला. खरा असलो जिवंत राहील, खोटा असलो तिथंच खलास होईल. कृष्ण परमात्मा सत्यभामेला बोलत वाघ बोले ते गोरटे अनंत ब्रह्मांडे तुमचे पोठिये, तुमचे वजन करावया जग जेटे तुला कोटोनी आणू काय म्हणे नवल केवढे केवढे नकळे तालुकाचे कोडे अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी तो बालक नंदाघरी. असा तुम्ही कृष्ण परमात्मा अनंत ब्रह्मांड तुमच्या पोटात साठली आणि मग तुमचं वजन करण्यासाठी पारडं आणून कुठलं. तो माझा वळे मागता प्रमाण सर्व होईल अप्रमाण, मनोने दृढ धरलेल्या चरण महिमा पूर्ण कळेना. सत्यभामी जरा दोस्त खाली काय बुद्धी चालना म्हणली, नगही केल्या ती काय बांधणी म्हणली आणि देवाच्या पायावर काट म्हणून ठेवली. एकांत सुख शयने सत्यभामा भोगे चक्रपाने सच्चिदानंद मोक्ष जाणे लिला लावे भक्ताचे कमलोद्भव सुत एके दिवशी आला सत्यभामेच्या ग्रासे, ये रे धावोनी लागे चरणाचे भयसा वयाचे. झाले ती वेळ निघून गेली. एके दिवशी सत्यभामा घरामध्ये मंदिरामध्ये होती. त्यावेळी ब्रह्मदेवाचा मुलगा नारदमुनी देव ऋषी नारदाची स्वारी आली, सत्यभामेच्या मंदिराला आली. आता त्यावेळेस आल्याबरोबर सत्यभामेनं स्वागत केलं. संत येती घरा तुझी दिवाळी दसरा, संत आले घरा पुढचा दरवाजा बंद करा असं नसावं. आणि संतांची पूजा केली आहे. तुम्ही पूजा करोने षोडशोपचार मळे परिसादी एक विचार. जन्म श्री कृष्ण कुठली पूजा केली की पूजा करताना मनामध्ये भाव असतो बरं का. पांडुरंगाकडे आली पूजा केली, देवा पाऊस नाही सुरू झाला, भाव असते भाव. सत्यभामेनं नारदाची पूजा केली. एक शंका विचारली, हे नारद मुनीवर काय सुद्धा मनाची इच्छा नाही, माझ्याकडे मी तुमच्याकडे मागत. नारद मला माझ्या द्यायला काहीच नाही, मी त्यावर वाढवून फिरता. पण म्हणजे एक विचारते विचारते मला, जन्मोजन्मी हात मला नवरा असण्यासाठी मी काय करावं. या कवन व्रत कवन दानाय कोणी असे चतुरास्य नंदा म्हणे अरे माय माने न जन्म पंक्तीची तसे. जन्मोजन्मी हा माझा हात कृष्णच मला पती मिळावा, त्याच्यासाठी कोणतं व्रत आहे का सांग. त्यावेळेस नारद मुनीने स्मित हास्य केलं. काय हरीचा महिमा ब्रह्मांडिकाला कळत नाही म्हणला. हिला कुठला कळतोय काय होते जरा पुढे. कृष्णाची पत्नी होऊन हिचे अद्यापी नवजाय आज्ञा, तर दूर कमळा जवळे भय सोन सुवासने नोनाची कली. कृष्ण परमात्माची पत्नी झाल्या पण हिचं आचरण केलं नाही आहे का नाही. गाईच्या कासमध्ये गुचिडा असतो पण त्याला दूध कधी पिलं प्रकार तसा. म्हणून ही अज्ञान आहे. अज्ञानामुळे हिला कळून झाले देवाच्या प्राप्तीचा मार्ग काय होते पुढे आहे. अभिमान झडे समूळ ऐसा करावा काही खेळ, पात्र पाहोने कुशळ वादार्थ अधिकार पैसा करू पुढे समोर ऐकणारा कुण्या व्यक्तीचा अधिकार आहे त्याप्रमाणे उपदेश करावा. नारदान म्हणला एक तर ही स्त्री आहे, दुसरी गोष्ट कृष्णाची बायको आहे तरी हिला निरोप कळाला नाही. मग तिसरी गोष्ट हिच्याकडे गर्व आहे. ह्या गर्वाचा हनन होण्यासाठी हिच्यामधला त्या ठिकाणी मलिन झालेला जो गर्व आहे तो काढून टाकण्यासाठी एक युक्ती करू नारदाने विचार केला. म्हणे जरे कृष्ण दान देशी तरी तो जन्मो जन्मी पावसे, तरी पुसोनी ऋषी केसी आणि मनाशी आधी बरे. हे सत्यभामा कारण मला ह्याला सोडून दुसरा मिळाला काय होईल. सत्यभामा म्हणले अजिबात दुसरा नवरा मला नको, ही जन्मोजन्मी राहावा. तेव्हा नारदाने डोकं खाली सांगितलं हे लोक घ्यायला तिथे. सत्यभामा म्हणल्यावर ऐकते. नारदाने सांगितलं या जन्मामध्ये हा तुझा कृष्ण
हे तर जर तू दान दिली दुसऱ्याला तर जन्मोजन्मी हा तुला पती मिळेल. पण दान द्यायच्या अगोदर तू अगोदर विचार कर. ऋषी लोकांना विचार, तुझ्या कोण आगलं बघलं असणारे जवळीक लोक त्यांना विचार. दान ताबडतोब देऊन बरं का. अशा प्रकारे ऋषीय कांती पुसे सत्यभामा तुम्हासी दान देईन मी पुरुषोत्तमा. ऐकता हास्य आले मेघ श्यामा पूर्ण कामा सर्वेशा. दुसऱ्या कुणाला विचार नाही. कृष्णाजवळ आली एखादा होय म्हणजे मला अहो माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे. त्यानं मला काय तुम्हाला मी दान देणं म्हणते. कृष्णानं मला उपकार होईल माझा जीव कठाळाय तुझ्या साला कुठवर तू नसेल लवकर दान मी पुन्हा सुद्धा म्हणतो मला लवकर दान. भाण्याचे मने कृपाने जे हे मज मानले तुझी बुद्धी. हो दानाशी उशीर न करावा दे उठा उठी दे. सत्यभामा नटवणार तू बेजार उशीर करून मला ह्या गोष्टीला 7 जन्मी तुला मी नवरा व्हायचा असेल तर लवकर दान दे मला लवकर लवकर. मापुषे द्विजाशी जाऊन दान घेता काय श्रीकृष्ण विप्र म्हणती तो गोवळा पुन्हा मी ब्राह्मण सोवळे. सत्यभामा गडबडीने उठली. काय ब्राह्मण होती बरं का. ब्राह्मणाकडे देव बाप्पा तुम्हाला दान देणार. त्यांनी म्हणजे काय माझा नवरा तरी म्हणजे आम्ही ब्राह्मण पंचांगणारी ओळख करून राहणारी आणि असलं भूत कशाला आम्हाला. अरे कपटी चोर आमुचे ग्रही त्याचा न व्हावा संचार. याचे उत्तम वस्त्र अलंकार कैसे आम्ही पुरवावे. करणार पोट भरणार आणि तुझा नवरा कपटी 1 नंबरचा, चोराचा 1 नंबरचा, बेवडा 1 नंबरचा, खोड्या करणारा 1 नंबरचा. बरं त्याला रोज चांगलं चांगलं खायला लागते, कपडे भारी भारी लागते ती. आम्ही गरिबांनी त्याला कपडे द्यावं आम्ही दान घेऊ. अशा प्रकारे ब्राह्मण लोकांनी नकार दिला. कृष्ण दानाचा अंगीकार कदा न करे ती कोणी विप्र. अविद्येने भेटले साचार कृष्ण महिमाने न सत्यभामा सगळ्या ब्राह्मणाकडे फिरू लागली. पण त्या ब्राह्मणाची मती कशी झाली. अविद्येची खाण, अज्ञानामुळं, अहंकारामुळं कृष्णाला कोण दान द्यायला तयार नाही. म्हणे कोणीच दान न घेती तत्वता. तू तरी अंगीकार करी आता कृष्ण दानासी ब्रह्मसुत पात्र धन्य तुझी पया. सत्यभामा ह्या गलीला फिरली त्या गलीला फिरली इकडे फिरली तिकडे कोण कृष्णाला दान घ्यायला तयार नाही. मग नारद मुनी जवळ आली. हे मुनिवर कोण तुला ह्या कृष्णाला दान घ्यायला तयार नाही. म्हणजे तू तर दान घेतोस का तुझ्या पाया पडते. नारद मुनीला सत्यभामा येऊ लागली. नारद म्हणे अवश्य घेतो जग निवास पूर्ण ब्रह्म पुराण पुरुषा नायसे ये आता. बहुत सत्कृताची जोडी म्हणून विठ्ठलाडी अवश्य दान घेतो मला. कुणाला कृष्ण परमात्माला. मला किती दुःख असू दे, मला किती त्रास देऊ दे, नारद हा कृष्णाला दान घ्यायला तयार आहे. ते भामा म्हणे धोवेरा दानाचे पात्र नारद बरा. हे मानाले की तुमच्या विचारा हरे म्हणे त्वरा करावे. बघा सत्यभामा तेवढ्यावर थांबली नाही. देवाकडे आली. होय हो म्हणलं काय कोण तुम्हाला दान घ्यायला तयार नाही. मी म्हणून तुम्हाला खाऊ पिऊ वाटली आज बसतो. नारद एवढा दान घ्यायला तयार आहे. कृष्ण परमात्मानं सांगितलं लवकर दान देऊ आता माझ लवकर. मला तुझ्या बंधनातून मला लवकर काढ. हुशार योग उत्तम बहुत आहे पुढे न साधे मुहूर्त. नारदाजवळ आला श्रीकृष्ण नाथ वस्त्रा भरणी श्रंगारुले. तयार झाला. अह्या उपचार केला. नारदाच्या समोर कृष्ण उभा टाकलेला. कल्पकरणे आता सांग नारद करे देत श्रीरंग. सोखिराती हृदय रत्नरंग पूर्ण निसंग परब्रह्मा. कृष्ण परमात्माचा हात नारदाच्या हातात सत्यभामा देऊ लागली. आज मी माझा नवरा नारद मुनीवर तुम्हाला दान दिला. नारदानं मला मी पठ्यानं दान घेतला
कोण आहे हा ब्रह्मांडाचा मालक आहे. कोणी ओळखीला नारदानं सत्यभामेनं ओळखीला का हो. म्हणून संताला शरण जा. साधू संताला शरण गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायला उशीर नाही असो नारदान देवदान घेतलेला आहे. नारद म्हणे वनमाळे हा ब्रह्म विना गे का जवळे तंतू तुटोने निजमुळे श्रुती स्वर सांभाळले. दान घेतला देव नारदानं दान घेतला. गळ्यामधला ब्रह्मविना काढला कृष्ण परमात्माच्या जवळ गेला. त्याला 5 तारायचा तंतू विना सांगितलं हे कृष्णा आजपासून तू देव होता मी संत होतो. आता मी मालक होतो माझ्याकडे मी सांगत तेवढं तू करायचं. गळ्यामधला विना त्याच्यातली जर एक सुद्धा तार तुटली बिटली तर खबरदार. देवानं म्हणला जी मालक तुम्ही सांगताल कमुळेचा तुटता तंत तेने नाश होईल बहुत. कृष्णा माझा भावार्थ तुझ ठाऊक असे एक सुद्धा तार जर तुटली तर तुला माहिती आहे मला माझा भावार्थ मी किती रागिष्ट होती. मी किती कडक उदाहरण कुणाला म्हणतो कृष्ण भगवंताला सत्यभामाजवळ झोपायचे. देवाला किती आनंद झाला. हिना गळ्यात भेटलं नारदाला नमस्कार केलं आणि नौकरीच्या घडी पुढे उभारला म्हणतात. देवतार्चनाची पेटी जतन करे का जग जेठी. नारद चालेला ओटा ओटे पाय दृष्टी सत्यभामा. बघा दान तर दिले बिचारी. देवाने वयामध्ये नाव घेतला. नारदाला सांगितलं माझ्या पुढे देव निघाला. सत्यभामा मागून ती दान करा माझी दानाची पेटी देवावर का बाबा जतन कर. नारद म्हणाला तुझा काय संबंध राहिला तुझा त्या धानात. त्याचा मालक मी झाला. देव पुढे निघालेला आहे नारद त्याच्या मागे निघालेला आहे आणि सत्यभामा कापून तिने बघू लागली. जातो कमलोद भवपुत्र मागे चाले शतपत्र नेत्र. जो मेघ श्याम कोमल गात्र सहस्त्र वक्त सहस्त्र त्याच्या भाग देव विनायक होऊन निघालेला. नौकरीच्या वेळी होऊन एक मागे एक निघाली. सत्यभामा बघू लागली. काय अवस्था होत्या पुढे ऐकू. द्वारकेचे मनाती जन जगा वंदे जग जीवन. त्याच्या खांदावर जे देऊन नारद मुनी नेत गलोबरीला लोक दुःखी झालं. ब्रह्मांडाचा मालक कृष्ण परमात्मा सत्यभामेला काही कळालं नाही. जरी एक बडबड करून बोलत नसली देवाची बायको तर कुचकुचकावणं सुरू झाली. त्या बाईला काय कंटाळा होता कोण जाणे. नारदाला दान दिली. आता नारदाचा गडी कृष्ण झाला आणि पाठीमागून निघाला. नारद म्हणे ऋषी घेसे कार्य हळूहळू चालत होश्या. ग्रहाच्या दोन्ही ना सोडीशी कैसा साधीशी परमार्थ. परमात्मा निघाला. नारदानं कृष्णाकडे बघितलं माघारी फिरून मला ए कृष्णा मला तुझी घरची अशा सुटली ना काय हळूहळू आलाच काय तुझी एवढा तर तुझी तोच आलाय. एवढं बिल कसं तुला बायको द्याले पण तिच्यापाशी तुझ्या अशा गोष्टी काय सांग पुढे. स्वयसाच्या रंग पाणी नारद दुरी गेला घेऊन तो सत्यभामा निज सदनी वियोगा नळे आहारले. नारदान देवाला घेऊन गेला. काय अंतरावर लांब गेला. सत्यभामा घरात आली. घर कसं दिसू लागलं. एक स्मशान भूमी मनामध्ये हळहळ करू लागली. उद्याच्या उद्या झाला असता चालू सुखापासून लांब गेले. सत्यभामा मुक्ती झालेली आहे. मळे विरय करुण मने हातीचे गेले निदान. हे कृष्ण म्हणून वियोग हातीचे गेले निदान. निदान म्हणजे धनाचं गाठोडं. हातातलं धनाचं गाठोडं गेलं. उद्या मला तसली दुर्बुद्धी आली. दुर्बुद्धी ते मला कदा न उपजे नारायणा. आणि त्या दुर्बुद्धीनं मला ग्रसन देव हातात मी नारदाला दान दिले. माझ्यासारखी पापी मी सत्यभामा करे रुधन कया देखे न मधुसूदन.
होता महागारी फिरत नारदानं सत्यभामीच्या पण दाग दिला देखत महागारी बघितला तर याद राहा मालक मी नाही जी देवाने कोण तिकडे महागारी बघायला तयार नाही जी निलाम सत्यभामा रडू लागली ठकविलं कोणी ठकविलं नारदानं ठकविलं माझा पती मी बहिणी चंडाळीनं वरदान दिले सत्यभामा बोलतो सत्यभामेची हसदने मिळाल्या सकळ कृष्ण कामिने मनती भली गे करणे दान चक्र पाणी दिला पसरली देवाला किती बायका होत्या 16,000 सगळ्यात गोळा झाल्या जवळ जवळ सत्यभामीला झोडपा मारणार नाही बोलून तू जामवंते म्हणे आम्ही तुझ्या जनी जवळ असता कृष्ण कामिनी दान द्यावया लागून तूच धनी न झाली सत्यभामीचा पदार झाला एक माहिती होती तू लय गाव भरून कंटाळली होती आम्ही नको म्हणलो होतो आमच्या नवऱ्याला तू एकटी मालकी होतीस का कृष्णाला दान द्यायचं तुला ही विचार सांगितला कुणी देत जगतपती कॅसी कयच्या जन्मपंक्ती तुझ कोणी दिदली मती दुःखदायक अत्यंत काय तुझं गुण वर्णन करावं तुझं तोंड बघू वाटणं पण बोलाची पाळी आली देव कसा आज आली काय सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण रे सगुण निर्गुणाच्या पलीकडे असणारा पराच्या परते परेशा परमात्मा परमेश्वर कृष्ण भगवान त्याला तू सत्यभामा ओळखली नाही आणि एकटी मालकीन असल्याने तू नारदाला दान दिली मग बोलाले सत्राजित तुम्हारे बरामत सरसा दिला सुंदरी तू आपुले हित तरी काय विचारले सांग पा मग बोलिले सत्राजित कुमारी बरामत सरसा दिला सुंदरी तू आपुले हित तरी काय विचारले सांगून केला तुझी हौस आज पूर्ण झाली म्हणजे बरी मला बोलून घेतलीस तुझी आशा पूर्ण झाली म्हणजे आज पासून कधी तांब्यावर पाणी द्यायला का पुढी कवा चहा करून दिली नवऱ्याला दोघीचा सोबतीचा त्या ठिकाणी चर्चा किंवा मत्सर सुरू झाला पायावरे घालोने पाशान मोडिले जैसे आपुले चरा जयचा आपण चिरुई चिक भरून नेत्र बळे जवळीले भूर म्हणू लागली खऱ्या निजा म्हणत्या का मला सुचलं नाही मला कार्तीला बुद्धी कळाली नाही माझ्या हातानं जवळ माझ्या पायावर मारून घेतल्यासारखं झाले माझ्या हातानं उचकीचं दूध डोळ्यात घातलीये लय दिसते मला अंजन दोन्ही मी डोळं गेली अशी अवस्था झाली देव दुरावला कृष्ण दुरावला वाचापुढे की आपुलेची छेदोनिया घ्राण वैरी असे केला पशकोट जयसे आपुलेची ताने मारून आळ घात घेतला सवतीवर सत्यभामेला पश्चाताप झाला कसं झालं का काय सांगू जाऊन त्या आता माझी अवस्था अशी झाली समोरची बाई भांडार आली त्या रागाच्या भरात मी माझी जीभ कापून घेतली फुलेचे छेदोनिया घ्राण वैर्याशी केला अपशको जयशा फुलेचे ताने मारून आळा घेतला आपलं स्वतःच ना कापून घेऊन दुसऱ्याला आपण शकून केल्यासारखं एखाद्या बाईनं आपलं नीत मारावं आणि पुन्हा रडत बसावं कौतुके केले विषप्राशन परिणाकडे जवळी आले मर दयेचे तुवा श्रीकृष्ण दान करून केले अनहित सत्यभामेचं घरामध्ये एक बाटली होती त्याच्यामध्ये काय होतं विष होतं विष इंद्रिय एखाद्या बाईला वाटावं आपण रोज चहा पिता आज ही कोण बघावं ती पिल्यावर काय उठल का काय तशा प्रकारची अवस्था सत्यभामेची झाली हो असं सांगतो ये प्रवीणा बोले वचन जळले तुझे शहाणपणा निर्विकार वस्तू श्रीकृष्ण त्याचे जन्म
दान देण्याला काय अधिकार होता तुला? अशा प्रकारे सगळ्या बाया बोलू लागल्या. वय कुंडनाथ पूर्णावतारे त्यावरी तुझ्या बापे घातली चोरी प्रतापवंत कंसारे पाताळ कोहरी शोधू गेला. बाप तशी भीती सत्यभामा तूच मूर्ख आहे नव्ह, तुझा बाप सुद्धा मूर्खच होता. कोण शस्त्रगीत राजा ऐकणे समंतक नावाच्या मनीची चोरी कृष्ण परमात्मा तुझ्या बापाला लागली. इतका घराणा तुमचा असलाय आणि तो आता तर म्हणजे त्याचा कळसच काय कृष्ण परमात्माला दान दिली तर फारच नसतील गपचीप. अशा प्रकारे बाया मग अयोध्ये जिंकोने वृक्षपती आणि मनी आणि जांबुवंती घेऊन आला जगतपती आहे सीठाती तुझी जांबुवंती म्हणू लागली. तुझ्या बापानं समंतक मनाची चोरी त्या कृष्णावर घातली आणि त्या चोरीचा बाजूला काढण्यासाठी कृष्ण परमात्मा पाताळात आला. माझा बाप जांबून ऐकणी त्याच्याजवळ मनी होता, त्याच्याबरोबर कुस्ती खेळली, त्याच्याबरोबर लढाई केली, त्याला हरवलं. जामंत मनी घेतला, तो मनी सुमंत घेतला आणि त्याच्याबरोबर मला माझ्या बापाने कृष्णाच्या पात्रात घातलं होतं. तुझ्या बापाच्या माहितीचा एकटा होता कृष्ण का दान दिली? लक्ष्मणा म्हणे तुझे ज्ञान आधी कळले संपूर्ण नरकासुराशी नेऊन जगजीवन भिडविला. लक्ष्मणा नावाची बायको आहे कृष्णाची, तिनं मध्ये आली. सत्यभामा तुझं ज्ञान किती शांतपणाचा आज कळलं मला म्हणते. अशी जगभर नरकासुर नावाच्या दैत्याकडे ह्या कृष्णाला नेली आणि त्याच्याबरोबर मारामारी करायला लावली होती. 16 सहस्त्र सवती पूर्ण निर्लज्ज तू आलीस घेऊन शेवटी हरी दिदला दान शानपण वाहवले. आणि 16,000 पूर्वी छान देवाला तवा 16,108 बायका तवापासून देवाला झाल्या. कोण म्हणजे झाल्या ते झाल्या, नीट नांदवी दिली नाहीत, निर्लज्ज होऊन शेवटावर त्याला दान दिली. लक्ष्मणा बोलला ती म्हणे ते वेळा बरा सौती मत्सर असा दिला दान श्रीरंग दिदला कोणी सांगितला. सत्यभामा काय बोलते सत्यभामा? खाली जेवून वाटी वरच बघायला तयार नाही. बरं म्हणली आमच्या आयुष्यावर तू काय केली दान ह्या फिरीस नवरा तुझा इच्छा होता का? सगळ्याचा बरोबर अधिकार होता. कुणाला विचारली होती दान देताना मला सांग. नारद आलेले स्वर्ग सुमन ते रुक्मिणीशी दिदले म्हणून तू आनंद केला पूर्ण तुझे गुण जाणो आम्ही. सगळ्या बाया म्हणाले तू किती शहाणीची आम्हाला माहित आहे. एकदा नारद मुनीने स्वर्गावरून फुल आणलेलं होतं, रुक्मिणीला दिलं होतं. तवा आकाश पाताळ येत गेलीच. छान 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 वर्गाला सुरुवात. घडे घडे क्षुधा लागते म्हणून उदरची टाकीले फाडून जयचे देवळाचे शिखर पाडून पोवळे भोवती रचिले. का उन्हाळा दिवस असावा. एका शेतकऱ्याने विचार केला शेतला माळावर होतं, पुन्हा पुन्हा ताण लागाली म्हणून तुटाडीला कार येत होती. त्या युवतीनं पोटून फाडलं होते. कशा करता ताळला म्हणजे पुन्हा तसं केली म्हणजे तू दुसरा दृष्टांत दिला. एका गावामध्ये मंदिराला शिखर होतं, बगलाच्या पायऱ्या पायऱ्यात असं होतं वर घुमट. त्यानं विचार केला हे काय बरोबर नाही. शिखर पाडलं, वर घोंगळ केलं, शिखराची जवळ खडून लावलं. त्या देवळाला शोभा आहे का? तसं 16,108 बायकावर शिखर तू दान दिली. काही धन मनोनी तोडोनी टाकीले स्वचरण वस्ते मोडोनी असं धन मांडव पुढे घातला. दृष्टांतीला आज्ञा त्या रंगावली घराच्या मालकाला विचार केला. उन्हाळ्यातले उकडाले म्हणून माळवं करून बाहेर मांडव घातलं. तसं केली सत्यभामा हेतू केले पूर्ण दानाचे दिदला जगनमोहन. तो मद्रावती बोले वचन तुझे ज्ञान दग्ध झाले.
मद्रावती म्हणजे सत्यभामा, तुझं शहाणपण कळालं, तुझं ज्ञान कळालं, तुझ्या ज्ञानाला शेंडगाला लावा. हरेचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधा, जो सर्व द्रष्टा अचिंत्य निर्गुण तयासी गुण लाविसी. या हरीच्या नामस्मरणाला खंड असणाऱ्या पातकाचा नाश होतो, उद्धारून जातो माणूस नावानं. तू तर प्रत्यक्षात त्या हरीला दान दिली, किती ज्ञानी झाली. मद्रावती बोलू लागली, ओ देवके धावले तत्काळ म्हणे तू दानाशी दिदले माझे बाळा. नवमास पोटी वाहिला घन निळ जोका निर्मळ ठिकाणी बोलणं झालं, चौथीचं बोलणं झालं, पण कृष्ण परमात्माची आई प्रत्यक्षात आली देवकी. अग सत्यभामे 9 महिने 9 दिवस पोटात गोळा लागलेला होता, तू कसा दान द्यावा म्हणले सांग मला. अशा प्रकारे देवकी बोलू लागली. जवाडे असता जननी आणि या 16 शस्त्र कामिनी दान द्यावया स्वामिनी तुझी कैसी झाली. देवकी वसुदेव देवकी बोलू लागली. आणि दुसरी गोष्ट 16,108 बायका सगळ्या मालकीनी होत्या, त्यात तूच मुख्य होतीस. कारण तुला अधिकार कोणी दिला कृष्ण दान द्यायचा. जे तुझा पिता मारेला तो शतधनवा पूर्वीवर योजिला, तो सांडोनी तो कृष्ण वरिला मनी आणला म्हणून. पहिलं काय झालं, तो त्या ठिकाणी कोण सुधारला होता. तुझे गेले तुझा पिता मारेला शतधर्मा नावाच्या तुला द्यायचं होतं, तुझ्या बापाला मारलं होतं, पण तुला जिंकून आणलं त्या कृष्ण परमात्मानं. आणि त्याचा कळस तू असा काढला होय असं बोलला. भामाधोवतन कोणाशी नेदे प्रतिवचन जयसे तस्कराती होता वंशिक दंशन तो कळसो सोने उगाली. सत्यभामा एक सुद्धा शब्द बोल ना. दृष्टांत दिला ग्रंथकर्त्यानं, चोर असावा चोर, चोराला चौकामध्ये आणून बसवावं, त्याला शिक्षा द्यायची. शिक्षा देणारा आता फरमावणारा शिक्षा. तेवढ्यामध्ये चोराच्या मांडीला खालून इंचू चालवावा. अरे बाबा मला इंचू चालवला अर्ध खाऊ, चोर आहे निमूळपणे सहन करतो इंचू चावल्याला सुद्धा. तशा प्रकारे सगळ्याचं बोलणं सत्यभामा सहन करू लागली. चोराची जननी रडून लागे प्रखट जन्हे, तो बळीमध्ये आय केल्या करणे ब्रह्मानंदने हारे नेला. आता बघा चोराच्या आईला कळू द्या तुझ्या पोरानं चोरी केले म्हणून दुःख होऊ द्या. अर्जुन कधी चोराची आई रडत नसती, कारण तिला माहित असते आपलं पोरग चोर आहे. तशा प्रकारे सत्यभामा बरोबर बसू लागली. ग्रंथकर्ते वर्णन करतात, ही वार्ता बळीरामदादाला कळाली. कृष्ण परमात्माला सत्यभामेनं नारदाला दान दिले. बळीरामदादा काय म्हणतात पुढे दाकारवणीच्या तुरंग दळ भार धावण्या निघाला बळीभद्रा. वसुदेव उद्धव क्रूर उग्रशन धावतसे म्हणती नारद मैंद पूर्ण सत्यभामेशी घालोनी मोहन. श्रीकृष्ण जनाचे जीवन नेतो चोरून सर्व. कृष्णाला दान दिलं, कृष्णाला नारदाने घेऊन गेलं. तेव्हा वडिलांना सगळं सैन्य जमा केलं. वसुदेव बळीभद्र सगळी जमली, सगळं सैन्य घेऊन त्या नारदाला शिक्षा लावा निघाली. ती बळीरामदादा म्हणाला नारद कसा आहे, जगाला फसविणारा नारद. मोहनी अस्त्र टाकला सत्यभामेवर. बळीरामानं सत्यभामेला दोष दिला नाही, भावते पण नारदाला दोष दिले वगैरे सांगितलं. त्याने काय मोहनी घातली असेल. जगाचा जीवन असणारा कृष्ण परमात्मा त्याने घेऊन जाते कसा बघू. ते कोणी दळ भार नारदाचे म्हणे यधुविधा. आमुचे वडील आले समग्र शिक्षा थोर करीशी आम करीती आम्हा. सगळं सैन्य अपाटी आलेलं कृष्ण परमात्मा बघितलं. नारदाला सांगितलं, हे नारद मुनिवर या, आमचे वडील दादा बळीराम दादा, आमचे वडील बंधू आहेत. आता मला तुला शिक्षा करतील बरं का, कारण मी लहान त्यांच्याहून आहे का नाही. आणि मी नको म्हणत असताना तसली बायको करून घेतली. कसली सत्यभामेसारखी हत्या करणारी.
तिच्या पायात मला हिंद यावं लागलं म्हणून अगोदर मला शिक्षा करतो बलराम दादा. कृष्ण नारदाला सांगला नारद म्हणे ऋषिकेशी तू भिवू नको मानसी. मी प्रत्युत्तर देतो समजताशी तू असे पाठीशी माझी कृष्ण परमात्मा थरथर 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 उडू लागला घाबरू लागला. आता देव घेत असेल देव घेत असेल का घाबरला असेल का पण भाव दाखविला देव घाबरला गेला. देव थरथर कापू लागला. नारदानं सांगितलं कृष्णा तुला काळजी करायची गरज नाही. सगळ्या सैन्याला उत्तर मी देतो. तू माझ्या पाठीमागे निवांत झोपाटा. तो जवळ आले वसुदेव संकर्षण म्हणते श्रीकृष्ण मुछे जीवा. सत्यभामेशी वचनी होऊन कैसा ने तोशी तयार नवा. वसुदेवानी बलराम दादा जवळ आले. नारदा म्हणले सत्यभामेच्या एका शब्दावर विश्वास ठेवून आमचा प्रश्न तू कसा घेऊन चालला. आमच्या जीवाचा जीवन आहे. सत्यभामेचा अधिकार आहे व्यक्तीचा. अशा प्रकारे लोक बोलू लागले. नारद म्हणे ऐका समजता मी काय ठकवणी नेतो कृष्णनाथ. पाठीशी काला धावत दळवार सिद्ध करून नारदाला थांबा गडबड करू नका. तुम्ही धनुष्यबाण रसोई फिरत घेऊन आला म्हणला. मी काय तुमच्यासमोर भांडण करायला का. मी बळ मला न्यायला म्हणलो का. सत्यभामेला तुमच्या घरचा प्रश्न आहे. माझा काय त्याचे दोष आहे का. मी काय बळ घेऊन म्हणलो तो का. तरी एकला ब्राह्मण मजशी करू पाहता भांडण. सत्यभामेने दिलेले दान तुम्ही परता मागा मागा. वसुदेवा तुम्ही शाने मी ब्राह्मण माणूस आहो. माझ्याबरोबर भांडण करायला आलो. माझ्या आयुष्यात कधी कुणाबरोबर मी मारामारी केली नाही. सत्यभामेने दिला मग मी घेतला. माझा काही दोष नाही. जसं आला तसं माघारी जावा. म्हातारपण निश्चिती म्हणून हारी घेतला सांगाते. म्हणते अनेक तुम्हा प्रति सेवक देऊ दुसरा. आता म्हातार वय झाले माझं. मला सेवक म्हणून मी कृष्णाला माझ्या बरोबर घेतला आणि घेऊन चालला. तेव्हा बलराम दादानं सांगितलं कृष्णाला देण्यापेक्षा दुसरा मार्ग 1, 2, 4 सेवक देतात. पण आमचा कृष्ण आम्हाला महागारी दे. नारद म्हणे कासया मामुच्या मनोगते चाला चाले कृष्णनाथ. त्रिभुवन शोधिता समताय सा सांगा तुम्ही एकाच्या बदलीवर 4 गडी देतात. पण आमच्या जो 4 गड्याला पुराच्या भाकरी नाही. आमच्या मनातला वेग त्या 4 गड्याला कळणार बी नाही. आमच्या मनाच्या वेगाला चालणारा फक्त एवढाच गडी आहे. कोणता कृष्ण. आणि असा इरसा गडी सोडून तुम्हाला मी माघारी घडावं का म्हणता. जाऊ माघारी. यादव घाले तू नमस्कार. नारदा पुढे पसरती पदर. तू जे वस्तू मागशी साचर ते देऊ कृष्ण पालटा. यादव आणि पदर पसरला. पाया पडता नारद मुनीवर. एवढी वस्तू आमची घेऊ नका. तुम्ही मागचा ते आम्ही देता. पण कृष्ण तुम्ही नेऊ नका. अशा प्रकारे यादवाने विनंती केली. नारद म्हणे कृष्ण पालटाशी कोणती वस्तू मागू तुम्हा पासे. नाशवंत देवनी अविनाशी नेऊ म्हणता ठकोनी. तुमच्यासाठी येणार मी येणार आहो. तुम्ही काय देता मला कृष्णाच्या बदल्यात. तुमच्याकडे काय नाशिवंत आहे सगळं. ही शाश्वत वस्तू आहे. तुमच्याकडे जे आहे ते सगळं नाशिवंत आहे. मग शाश्वत म्हणून नाशिवंत कशाला मी घ्यायला येणार नाव म्हणला. कृष्णाच्या मुखावरुणी कोटी काम सांगी देव वावरे. आयसा सांगती त्रिभुवनी ना मिळे शोधिता सर्वता. त्या कृष्णाच्या मुखावरून कोटी मदन. मदन म्हणजे स्वर्गातला लौकिका नवरा फार सुंदर. अशी 1 कोटी मदन जर उतरून टाकले तर ह्या कृष्ण परमात्माच्या मुखाची दृष्टी निघत नाही. असा लखलखीत माझा असणारा सांगा ती सोडून तुमच्यासाठी दळभद्री घ्यायला मी येणार. समजता का मला. म्हणते मंतक म्हणी घेऊन
सोडाजी चक्र पाणी मग म्हणे नारद मुनी न लगे सर्वता माते या दोन्ही आमच्याकडे महत्वाची वस्तू आहे. कोणती वस्तू आहे? समंतक नावाचा मणी आहे. मणी तुला देत होता. मणी काय करत होता? रोज सवामन सोनं देत होता. रोज तसला मणी तुला देतो. पण आमच्या कृष्णाला सोड. नारदानं सांगितलं 1000 देत ना कृष्णाला मी जाऊ महाराज. त्या मन्याचे पायी अनर्थ बहुत मेले प्रसेन सत्राजित तयसाच्या मुताई होईल गात नागे म्हणे म्हणत होता तुकोबराने प्रमाण दिलं. तुका म्हणे धनासाठी घेतली प्राण. भल्या माणसा हो त्या मनेच्या पायात सहस्त्रजित नावाचा राजा मेला. धन आहे की धन. मग आम्हाला हे आपलं धन नको. संतांनी काय मागितलं? न लगे मुक्ती धन संपदा सतसंगती देई सदा. अजिबात म्हणे तर मला नको. नारद मुनी म्हणू लागला धव मनाते दिव्य सुवर्ण हरेच्या भारोभार देव पूर्ण मग म्हणे ब्रह्मानंद नावसे आणून देई जे. या म्हणले मग मनी नगर नगर सगळ्यांनी विचार केला. कृष्ण परमात्माच्या वजनात आम्ही सोनं देत आहोत. नारदा मुला ठीक आहे. सोन्याला भाव 1,00,000 रुपये 1,07,000 असा भाव आहे. मग ह्या कृष्णाच्या वजनात तो सोनं देतो म्हणलं. बरं का असं ना म्हणला तुमचा ऐकतो घेऊन या सोनं अनाथाला तू तुळा उगविले सत्वर पारडे पैसविला यादवेंद्र तो भामा म्हणे श्रीधर मीची सोडविना तत्वता. तर तो उभा केला लावला. पारडी लावली. एका पारड्यामध्ये कृष्ण परमात्माला बसवलं. सत्यभामाचा आता तर गर्व जावा का नाही. सगळे मुली कंबर बांधून तुम्ही एक 14 करा म्हणले मी एक सोनं देते कृष्णाच्या वजनात. माझ्या बापाचा म्हणे अंधन नित्य प्रसवे नवभार सुवर्ण मज धनाची नाही वान जग जीवन सोडविते. माझ्या बापानं समंतक मणी दिलेला आहे. रोज 9 भारातून 6 म्हणत म्हणतो 9 भार सोनं देतो म्हणे. एवढं सांगितलं. भामा म्हणू लागले माझ्या बापाने दिलेला मी सोनं या कृष्णाच्या वजनात देते अशी म्हणून सत्यभामा पुढे आली. कार धरोनी पूर्ण घातले सकळ संग्रह सुवर्ण सत्यभामा पाया वदन सरले धन सर्व देने को अन्नदान घेने को हरिनाम देने को राम नाम आणि डुबणे को अभिमान. सत्यभामेनं सोनं घातलं त्या पारड्यामध्ये पण अभिमानानं पारडे घातलं. पाटील तुम्हाला खरं सांगू जर दुसऱ्या बाजूला मला पोतीला बोलवायचं म्हणलं मला बरं का जवळ बसून माझा खुबा फुकला झाला असो. सत्यभामेनं सगळं सोनं समजलो. कृष्णाचं पारडं खालीच आहे. सोन्याचं पारड कशानं? अभिमानानं केलेलं. अभिमानाचा चेंडू वरता पडेल. अभिमानानं केलेलं काम शेवटच्या प्राप्तीला जात नाही. म्हणून अभिमान रहित परमार्थ करावा. अभिमान रहित प्रपंच करावा. अभिमान सोडावा का? अभिमान भल्या भल्याला मानलं महाराज. थोराला त्या ठिकाणी हा खेळ भाग विश्वामित्राची गोष्टी. विश्वामित्र रंभेच्या भागे अभिमानानं झालं. तसंच सत्यभामेचं सोनं सगळं संपलं. सांगतात पीठलं संपलं. चोरून ठेवल्याला संपलं. चौथीवाचं चोरल्याला संपलं. देव फरातून बसल्या ऐकून पाड्यात काही सुद्धा म्हणजे अजून पाडलं खाली या इकडं जर बसू काय. कृष्ण नायका कृष्ण नायका 116 सहस्रा एकदाची उठिल्या समग्रा वर्ण घाले ते सत्वर आम मात्र सोनं संपलं. सत्यभामेनं तोंड बारकं केलं. खाली बसली तेव्हा 16,107 बायका उठल्या देवाच्या. किती? 16,108 आहे त्या. पण 16,107 उठल्या. सगळ्यांनी आपल्या घरात सोनं आणलं.
पारड्यात घातलं. पारड्या डोंगरावर शिक लागली पण कृष्णाचं पारडं उचलं ना. वाटे अंगावरील सुवर्ण गोपी घाले तिने ऊन द्वारकेचे राज भांडार संपूर्ण आणून ते अंगावरला खूप मुळू काढला. कानातली महिबूब सुद्धा ठेवली नाही. ती करते का महिबूब म्हणजे काय असले मी टाकलं. एवढंच नव्हतं, द्वारकामध्ये भांडार सोन्याची फोडली. भांडारामध्ये गोधुमा ती सगळं आणून घातलं तरी मी देवाचं पारडं खाली जाय. समुद्र माझे पडले हरळ कैसे सुवर्ण झाले सकळ मशकाचनी भूगोल बोलतोने कैसा पाडवे. समुद्रा माझी पडले हरळ. समुद्र आहे समुद्र. समुद्राचं पाणी मोजता येते का? त्याच्यामध्ये हरळ पडले हरळ एवढी काळी. त्याच्याला काय होणार आहे का समुद्राला? दुसरा प्रश्न दिला मशके धडक मारली ब्रह्मा. त्या सगळ्या ब्रह्मांडाला एका चिरकान धडक मारली. एका धडकीचं जीव डोंगर सपई करतो म्हणून चिरकान म्हणतो होईल का? तसं द्वारकेमध्ये भांडाराचं 16,107 पायच्या सोन्यानं कृष्ण परमात्माचं पारडं वर झालं नाही. ही पारड्यात घालीत होती तेव्हा त्यांच्याकडे एक गोष्ट होती. कोणती होती महाराज? अभिमान नावाची वस्तू होती. अभिमानानं ईश्वराची प्राप्ती कधीच होत नाही. नम्र झाला सर्वभूता नम्रता जाती परमार्थ करताना मग मात्र भगवंत त्याच्यापासून दूर नाही असं सांगतात. कोणचा हे किती नभ हे काय गणू शके शलभ आदित्य मंडळ सुप्रभ मोजवे केवी तमाते. आकाश किती आहे उंच किती आकाशांचा शलभ 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 त्यावेळेस किंवा काजवा त्याला सोनकिडा म्हणा. आकाशाच्या आकाशाची उंची मापून येतो म्हणलं त्याच्यानं होईल का? होणार नाही. सूर्यमंडळ 9 ग्रह आणि सूर्य तारा. सूर्य किती प्रकाशमान ही अंधारात बघून येतो म्हणलं म्हणजे जाऊन होईल का? अंधारात जाऊन बघून येणं. तसं परब्रह्म परमेश्वराची तुलना क्षणिक सुवर्णानं होईल का? देवाची तुलना होईल का? होणार नाही. असेल भाव शुद्ध ज्याचा देवांची ततयाचा भाव बळे आपले विना कळे करतळे आवडे तैसा. भावानं देवाची प्राप्ती होते अहंकार होत नाही असे या ठिकाणी सांगतात. मेरोचे वजनाशी पाहे काटिया घातले जयसी राये भगवान शंकराचा शास्त्र हिमालय पर्वत. मेरूची उंची एका टिटवीच्यानं करणं होत नाही. तशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर कृष्ण परमात्माच्या वजनाच्या सोन्याची माप ह्या क्षणिक लोकांच्या देणं होत नाही सांगतात. सकाळ नगरीचे लोक धावे नले त्याही आपुले सुवर्ण घातले गुंज बरे नाही उरले बाळके माझी कांचना. लोक आपल्या आपल्या गलीला पळाला आपल्या घरात पडू लागलं. सगळ्यांनी पुढं पुढं गुंजवस्ता सोनं गावात शिल्लक राहिलं नाही. सगळं पारड्यात घातलं पण देवाची काय तुलना किंवा देवाचा तो बाळगुणा झाला सांगतात. पत्नीच्या उदरे जन्मला चक्रपाणी तिने सुवर्ण घातल्या मोय करो नित्य सुवर्ण घातला माईनं सुद्धा रुपे कासे तांबे पितळाष्ट धातू घातल्या प्रभा जन आश्चर्य करे ते सगळं नवला अद्भुत सगळी असणारी जी पदार्थ जास्त धातू ही सगळी घातली देवाच्या वजनाचं मोल करता आलं नाही. राक्षसा केवरी देखा
भार घालून बयसे पिपिलिका तयेच्या अष्टधातू सकळे का तुळे माझी दिसते डोंगराला भार घालासाठी जशी मुंगी जाळी तशा प्रकारे हो किंवा आळी जाळी पिपिलिका म्हणजे आळी मुंगी तुम्ही काय धरा तसं ह्या सोन्यानं रुपयानं तांदूळ झालं देवाची तुलना किंवा देवाची तोलाई करणं झालं नाही आनंद ब्रह्मांडेच्या पोठी तो पारडा बैसविला जग जेठे एक मनती हरी नाटकी कपटे जडा पोहत काही काय गावात शिल्लक राहिलं नाही सगळं पार्ट्यात सगळ्यांनी तोंड बारीक केली काय झालं मला सुरुवात केलं बी कृष्ण कसा आहे लय नाटकी आहे लय खोटारडा आहे लय पण बघतोय तुझी स्वतःला होईना झालं की देवाला दोष द्यायचा आहे का नाही स्वतःवर वेळ आली की देवावर लोटाचं तसा प्रकार त्या ठिकाणी चालू झालेला आहे गोविंद दोघाने मांडला हा विनोद एक भोंदू एक मैंद सत्य भामेशी मिळाले एक मैंदासारखं उभारलंय एक भोंदीत फिरतंय जग भोंद्या नारद मैंद्रूपी कृष्ण मैदान भोंदून सत्यभामेवर कावा केला एक झाड एक चोर एक कळे लावा एक जार एक उदास एक उदार आणि वार दोघे एक उदास आहे एक उदार आहे एक कळलं एक जार कर्म करणार आहे अशा प्रकारे देवाला मारणारा त्या ठिकाणची जनता दोष देऊ लागली नाव चले पारडे देखोने देवा किरडे धाय मोकलुने माने सत्य भामे वयरिने घटित करणे तो केले पारडे उचलण्याची बसले गुबगुबीत फराकत हाताळायचं कोण कृष्ण मग आता पारडा उचलल्याशिवाय तर त्याची सुटका नाही देवकीला दुःख झालं देवकी आहे महाराज हे सत्य भावे चांडाळणे तुला नाही केलं असतं तर बरं झालं असतं माझी कृपा आता ह्या नारदाच्या बंधनातून सुटत नाही देवकी बोलू लागली भ्राताराचे केले दान हे झाले नाही आता पेश्रव आजपर्यंत पुण्यातला आपला नवरा दान दिला नाही तू केलीस म्हणजे न होतो ना भविष्य आणि मग पळत देवकी गेलेली आहे नारदाचं दोन्ही पाय धरलं बाबा पाया पडते हात जोडते माझं पोरग मला दान दे माझी मला महागारी दे नारद म्हणे आले नाही रुक्मिणी त्रिभुवनपतीची पटराणी सुवर्ण पहुत आहे तिचे सदनी तिच बोलावू कुणाच्या नारदाच्या नारदांना हिसाब तुम्ही काय बरोबर पाया पडायची काही करू नका आजच म्हणून हे देवकीनं सांगितलं सगळं झालं बाबा माझं मी पुढा तू घेऊन जायची फरकच बसले माझ्या ऐकीत पाडल्यात ती तेव्हा नारदानं सांगितलं ह्या त्रिभुवनाची स्वामिनी रुक्मिणी अजून मंदिरामधून आली नाही तिच्यापाशी लई सोनं आहे आणि तिचं सोनं येऊ द्या आता बोलावून पटवलं काळाशी मानाले गोष्टी उद्धव पाठविला उठावू तो दृष्टी देखली गोरठी तिचे पोटी मनमत जन्मला रत्न जडेत चौकी चांगली त्यावरी जगन्माता बैसली शुभ्र वस्त्र मुक्त लग चोळे कंठी एकाव लक्ष ढोलत आयसी ते भीमाकर धैरत्न उद्भव भक्ते दृष्टी देखोर केले साष्टांग नमन वर्तमानाने रुक्मिणी आणि पांढर वस्त्र लिहिलेली होती भीमक राजाची मुलगी होती कौंडाण्यपूर्वाची ती लेख माणूस होती आणि तिनं पदर घेतला आणि ती येऊ लागली हे कोणी पाहिलं नारदमुनीनं पाहिलं कथा साध्यंत
ती सांगायला लागला उद्धव केले किंचित हास्यवध तयसी सर्व धावने जाऊन केले नमन तुळसी तुम्हाला का माहित आहे का नाही सत्यभामेनं तो दान दिला कृष्ण गावतो सोनं गोळा केलं पण कृष्णाचं पारडं वर होईना रुक्मिणीनं स्मित हास्य केलं उठली महाराज आणि तुळशीचं जे वृंदावन होतं त्या तुळशीच्या वृंदावनापाशी आईचा रुक्मिणी गेली वार प्रदक्षिणा करून घेतले पक्वदळ प्रार्थून रत्न ताटी घालून वरे दिव्य वस्त्र झाले तुळशीचे पान काढलं पात्रामध्ये ठेवलं वरी झाकलं आणि ती पात्र घेऊन ती रुक्मिणी आलेल्या सगते चमकत मनमत जननी आली तेथ श्रीकृष्ण आणि कमलोद भवसुत छोडो चोप कशी आली हो येताना राजाहून पक्षी जसा यावा हंसिनी सारखी आली गजगामिनी असणारी रुक्मिणी आली आल्याबरोबर काय केलं देव सारावे परते संत नागाची पूजा केली कृष्ण परमात्माची आईसा रुक्मिणीनं पूजा केली काय होते पुढे मेनेचा भाव निर्मळ तुळेवरी ठेविले तुळसी दळा श्रीकृष्णाचे पारडे तत्काळ आपोआप जसा भाव तसा देव आपला उग भाव कर उग देव तुमचा नाही आमचा तो गुन्हा सांगणाऱ्या जसा भाव तसा देव ऐसा रुक्मिणीने त्या ठिकाणी देवाची पूजा केली प्रदक्षिणा घातली आणि ते पात्रात आणलेलं तुळशीचं दळ होतं शुद्ध भावानं त्या सोन्याच्या ढिगात ठेवलं वर जेव्हा त्या तुळशीचं पान ठेवल्याबरोबर ती पान खाली बसून देवावर जाऊन बसलं टुक 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 कळा माझी श्रेष्ठ भाव भावे सोडविला माधव विमान तटस्थ पाहती देव पुष्प जरा बळकट भाव आपोआप भेटे देव भाव बळकट भाव करून या वाची ज्ञानेश्वर तयारी हरी कृपा करी आम्ही किती बिबाऱ्या ज्ञानेश्वर वाचतो पण काय उपयोग नाही भाव राहावा भाव 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 कशाला म्हणावं अंतकरणाची श्रद्धा निराभिमानी वृत्ती काम मच्छयाला विरहित असणारा आणि त्या प्रभूला शरण जाणं त्याला भाव म्हणावं अशा भावना ऐसा रुक्मिणीनं पान ठेवलं देवाचं पारडं वर गेलं आणि हिकलं पारडं जड झालं सांगतो विमानातून वरून 33 कोटी देवानी फुलाचा वर्षाव करायला सुरुवात केली धान्य धान्य भीमाकर राजकुमारे तुळशी दळ ठेवणे तुळेवर्या सोडवेला मधु कैड वारे जो कंसारे भक्तवत शुद्ध भावानं एका तुळशीच्या पानानं देव आपलासा केला किती बी धन देऊन देव आपलासा होतोय का होत नाही महाराज भावानं एका तुळशीच्या पानानं देव आपलासा केला ऐसा रुक्मिणीचं वर्णन करू लागले पुरुषाचे ज्ञान शक्ती अनंत शक्ती जे पुढे लाभत्या ब्रह्मादिका बाळाने सिद्धी नाचवे रात्र दिवस ब्रह्मा विष्णू महेश ही तिन्ही बाळे मद देखताची गोपाळे ज्या माऊलीने ही बाळं करून खेळविली आहे का नाही तिन्ही बाळं करून खेळविली अशी चितशक्ती देवाची अर्धांगिनी देवाची प्रकृती देव म्हणजे पुरुष आणि देवाची आद्य प्रकृती म्हणजे ऐसा रुक्मिणी होती म्हणून सांगतात ब्रह्मा सुखाचा समुद्र माझे बुडाले जीव समग्रा ते तिची गोड्या मात्र चाकोने दिकोना दे भावाचा समुद्र नारदाचा विचार भावाचा समुद्र भावामधून तरुण जाण्यासाठी सगळी मुचकुळा दिलं नाही सोनं देऊन कोण धन दिलं कोण पैसे दिलं कोण रूप दिलं कोण तांब दिलं कोणी कोणी झोपी दिली डोळे दाखवून दिली का नाही कडे करे कृपावलोकन तो तत्काळ होय ज्ञान संपन्न देही विधेयी होऊन कैवल्य पद पावे तो ज्ञान प्राप्त झालं अज्ञान निघून जाते पुणे गावात जाते त्याचा पत्ता नाही बरोबर आहे सांगतं कापुराच्या वाती उजळल्या ज्योतिषाईत समाप्ती ज्ञान प्राप्त झाले अज्ञान निघून जाते
अहंकार निघून गेले सत्वगुण येतो आहे का नाही. सत्वगुणी राहा अंगारा आणि भावाचा विंचू उतरे झरझरा. सत्वाचा अंगारा राहा, सत्वगुण अंगी बाळाला. ईश्वर प्राप्तीचं साधन म्हणजे सत्वगुण आहे आणि ऐसा रुक्मिणी त्या गुणातली होती. सोने झाले बहुत ते काळे ते हातो हाता गोपी धावते समत माझे माझे मनोरे. तुळशीचं पान ठेवलं पारलं दान म्हणून आदळलं. मग तुलना बरोबर करायचं देवावर बसला आपण तिकडं त्या पारड्यात. मग ज्या झाल्या सोनं काढायचं, ज्या झाल्या सोनं काढ. मग प्रत्येक होते ना सात जण. ही पोरी माझ्या, ही नत माझ्या, ही बोरमा माझ्या, सगळ्या बरे पैसती मक्षिका तैच्या गोपी झोपती सकाळे का रुक्मिणी नारद श्रीरंग देका कौतुक जसं मवाळाच्या मधावर जशा माशा बसाव्या, माशा गोय 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 तरी बसते बघा मधावर, तसं ह्या सोन्या ह्या बाया पडल्या. ज्या ज्या तिघा का सगळ्या ही माझं ती माझं नंतर तकलीफ सुरू झाल्या. तिघच होते याच्यामध्ये सावध कोण नारद मुनी, ऐसा रुक्मिणी आणि कृष्ण परमात्मा ही तिघ ह्यांचा कालवा बघू लागलेली आहे. परे जन नाडाले देख श्रीकृष्ण भजनी झाले विनमुख खरे मानून धन द्वारा सुख झाले भ्रांत मध्ये. जन करते सांगतात हे जन कसं आहे. जन हे सारे दिल्या उठा जागे व्हावे आता स्मरण करा भावे चरणी ठेवा माता चुकवी वेता जन्माच्या पुढे जाऊ. धनदाळा पुत्र जन बंधू सोये पिशून अवघे विद्या जाणून शरण जाई देवाशी. देवाशरण देवा सोन्याला सोन्याला देवाला शरण कोण गेलं ऐसा रुक्मिणी. देवाला शरण कोण गेलं शुद्ध भावाचा संत असे या ठिकाणी सांगतात. म्हणते माझी सरी एक एक म्हणे माझे पदक एक म्हणे माझा चिंतांग जोडवे घ्या एक म्हणे सरी माझी एक म्हणे शीश फूल चंद्रलेखा तो माझा मजकडे टाका मुदरा खडे गळ्याचा टिकाता नवडे गोळका माझी थोडे दोरे हात सर माझी दंड कडी बाजू बंद सुंदर माझ्या मुद्रिका परे घर मुक्तार माझे हे सत्यभामा दावे लोभे करुण म्या पर्वता समान घातले सुवर्ण माझे गुंजवर होता निवड आनरत पूर्ण होई. बाया भांडत ही सरी माझी कळसरी माझी अमुक माझं तमुक माझं बायाचा कालवा चालल्याबरोबर सत्यभामा सगळ्याच्या पुढे आले. सगळ्यापेक्षा जास्त माझंच आहे. माझं जर नखवर कुणी घेतलं तर याद नका असं भांडण. देवाचे म्हणे तुम्ही अवघ्या मूर्खा माझे अलंकार मज पुढे टाका हसते गोपिका गदगदा. सगळेजण म्हणली पण देवाची आई सुद्धा कळालं नाही. देवकी सुद्धा म्हणू लागली माझं सुद्धा आहे म्हणजे माझ्या म्हाताऱ्या माणसाचं जर तुम्ही आबळच केलं तर बघा म्हातारपणी सोस का हो सुटला तुम्हा आता हे अलंकार सुनास वाटा माझं माणूस पुढे धावली काय सुना म्हणल्या आत्या आत्या त्या म्हातारपणी एवढी कशी काय अशा लागली ज्याची सुना मला वाटून थोडं 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 आता तुम्ही कशाला मध्ये आला अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणू लागले. नारदे वंदिले भीमकीस माते तुझी भोगी जगनिवा प्रदीक्षिणा करोनी दोघा जवरदव पंथे चालिला. देव त्या नारदानं सोडला. वर्णायुक्त त्याला मिळालं. काही सोनं घेऊन गेला का साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी ऐसा रुक्मिणीला नारदानं केला आणि सांगितलं हे माते ह्याच्यासाठी तू भोगण्यासाठी किंवा त्या कृष्ण परमात्माला देवाचं ऐक्य जे असणारा जीवशिवा तुम्ही दोघंच म्हणून साष्टांग नमस्कार केला. नारद मुनी तिथून निघून गेला. सर्व
वैकुंठले धना रुक्मिणीचे होणे जगन्मोहना पूर्ण ब्रह्मानंद वैकुंठ राणा गाजलेला दावीत बोलल्या असं झालं तसं झालं दही दूध वाया गेलं घरानं शांती आरडून आता नको मागं वळून ऐसा रुक्मिणी म्हणू लागली तुम्ही सोन्यातच गुत्ता माझं खरं सोनं मला प्राप्त झालं म्हणून देवाला नमस्कार केला ग्रंथ परिसपूर्ण जीव केवळ लोह कठीण या परिसाची झगट परिश्रमाचा दगड आहे परिश्रमाचा दगड आपण ऐकून काल्पनिक आहे का नाही परिश्रमाचा दगड हा हरिचे ग्रंथ आहे हरिच्यामध्ये भगवंताचं नाम आहे म्हणजे परीक्षा आहे आणि माणसाचा जन्म आपला जन्म म्हणजे आपण लोखंड आहोत त्या नामस्मरण रूपी परीक्षाला स्पर्श केल्यानंतर आपल्या जीवाचं सोनं व्हावं कृतार्थ व्हावं कल्याण व्हावं या उद्देशानं भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी हा हरिचे ग्रंथ एक मोठा असणारा अमृताचा योग आहे आणि ती तुम्हा त्या वाडीगावच्या लोकांना प्राप्त झालेला आहे सर्वांनी असाच ग्रहण करावा असं ग्रहण करते म्हणतात